सोशल मीडियाची सुरुवात नक्की कधी झाली? लग्नाच्या नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आला की मी स्वतःला एवढी फ्रीडम स्वतःला दिलं की भाई मी माझं नाव पण चेंज करू शकते. फर्स्ट व्हायरल कधी झाली, म्हणजे एकदम नाही का ट्रेंडला झाली अशी कोणती होती? पण ते 1 मिलियन वगैरे पण असतं, मला खरंच माहित नाही. या सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या 2 गोष्टी येतात, एक तर पॉझिटिव्ह लोक भेटतात आणि नेगेटिव्ह पण भेटतात. स्टार्टिंगला जेव्हा नेगेटिव्ह भेटत होते ना तेव्हा मला त्रास व्हायचा. म्हणजे मला असं वाटायचं की कसं असं बोलतात यार हे लोक, मला का असे जज करतात किंवा असे का बोलतात. जेव्हा पण माझा मूड ऑफ व्हायचा ना मी शॉपिंगला जायचे. म्हणजे तो म्हणजे माझं ते फिक्स आहे, जेव्हा पण मूड ऑफ शॉपिंग. ऑब्झर्व करतात तेव्हा तर बोलताय की माझा नवऱ्याला पण नाही माहिती अशा काही गोष्टी की ते त्यांना माहिती आहे. मला असं मला आवडायला लागले मग ते लोक. अरे खूप ओव्हर ऍक्टिंग करते, तू एवढं का ओव्हर करत राहते, एक्सप्रेशन अशा करते. मी नॉर्मल बोलली तर मला असं वाटतं की मी ऍक्टिंग करते. स्टार्टिंगला मला तुझा खूप राग यायचा, मला असं वाटायचं की हिला 2 कानाखाली द्यावा वगैरे. मला असे कमेंट्स येतात की मॅच्युअर नाही आहे, मॅच्युअर हो वगैरे. लोक मला जज करतात, उद्या तिला पण जज करायला नको म्हणजे, आणि केलेलं पण आहे. तर माझी मुलगी माझ्यासारखंच असणार. साडी घातल्यावर हे नाही तुम्ही बोलणार, ॲप्रिशिएट नाही करणार. शॉर्ट्स घातल्यावर तुम्ही नेगेटिव्ह कमेंट करणार, हे असं नाही ना चालत. या सगळ्या गोष्टींना पहिल्यापासून फॅमिलीचा सपोर्ट राहत आला की या सगळ्या गोष्टींचं श्रेय कोणाला देणार? आपल्याला पण कळायला पाहिजे आपण कुठे कसं वागायचं. मी सक्सेस आहे आता कारण की फक्त यशस्वी स्त्री झाली आहे ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे, एका पुरुषामुळे. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नानंतर सगळं काही बदलतं आणि बाळानंतर तर स्वतःसाठी काही करताच येत नाही असं प्रत्येक स्त्रीच्या मनावर अगदी लहानपणापासूनच बिंबवलं जातं. पण या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन अगदी स्वच्छंदपणे जगणारी ती आज एक आई आहे, पण तरीही तिने स्वतःचं बालपणही जपलेलं आहे. आणि तिच्या याच चाइल्डिश नेचरमुळे तू खूप बालिश आहे असं देखील तिला खूप जास्त ट्रोल केलं गेलेलं आहे. पण या निगेटिव्ह कमेंट्स कडे दुर्लक्ष करत अगदी पॉझिटिव्ह वेने तिने आपलं काम सुरू ठेवलं आणि तिने शेवटी हेटर्सना देखील फॉलोअर्स मध्ये कन्वर्ट केलं. तर आज आपल्यासोबत अशीच एक गेस्ट आहे जी की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. स्वागत करूयात आकांक्षा मांढरेकर यांचं. नमस्कार ताई, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच मला इथे बोलवलं. थँक्यू सो मच. ओके, सो आज आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या. सो रेडी आहेस? खूप एक्साइटेड आहे, खूप जास्त एक्साइट आहे. ओके, कसे आहात तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे मला तुम्ही नको बोलूस, मला तू बोल. मला जास्त आपण कम्फर्टेबल होऊ, सो तू बोल. ओके, सो आमची ही पहिलीच भेट आहे, पण त्याच्यामध्येच आम्ही इतक्या साऱ्या गप्पा मारत ना की अगदी फ्रँकली झालेलो आहोत. सो आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. सो तू रेडी आहेस ना? खूप एक्साइट आहे आणि मला खूप सारं बोलायचंय, खूप सारं सांगायचंय. असं वाटतं की मी कधी माझं सगळं बाहेर पडतीये, माझं सगळं फ्लो. त्या 2 स्त्रिया त्या पण बडबड विषयच नाही. एक्झॅक्टली. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एवढी एनर्जेटिक कशी काय असतेस ग? म्हणजे सोशल मीडियाला मी बघेल तेव्हा डान्सिंग, सिंगिंग, कंटिन्यू बडबड तर चालूच असते. एवढी एनर्जी येते कुठून? एनर्जी म्हणजे कसं ना, मी कोणती गोष्ट ठरवून नाही करत की बाबा मला जर सोशल मीडियावर मला रील करायचं आहे म्हणून मी एनर्जेटिक नाही. माझं आतमधूनच म्हणजे ते नेचरच असं आहे. म्हणजे म्हणजे रॉली तशीच आहे. म्हणजे मी लहानपणापासूनच त्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, डान्सिंग, सिंगिंग हे सगळं आधीपासूनच मी करत आहे. माझ्या घरचा पण खूप सपोर्ट होता, मम्मी पप्पांचा. आणि मग तो नेचरच असा झाला माझा. त्याच्यामुळे मी आहे तेच मी प्रेझेंट करते. मी असं काहीच जे वाटतं तुम्हाला की मी ओव्हर ॲक्टिंग किंवा बालिश किंवा ओव्हर हलवते अंग वगैरे असं काही नाही आहे. मी जशी आहे तशीच तुम्हाला दिसतेय इन शॉर्ट. मला आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे तुझं नाव नक्की आकांक्षा आहे की आकांक्षा आहे? गुड क्वेश्चन. माझं नाव ॲक्च्युली आकांक्षा आहे. ॲक्च्युली मम्मी पप्पांनी ठेवलं नाव आकांक्षा आहे. बट मी स्वतःला खूप शहाणी समजली वाटतं, असं मला वाटतं. तर मी स्वतः ते आकांक्षा केलं. म्हणजे ते AKANKSH आहे. बट मी सगळे लिटरली सर्टिफिकेट्सवर पण मी आकांक्षाच केला. बापरे, एवढे कुठाने गेले. मी तेच बघते, प्रोफाईल मध्ये नाव चेक करते तर
असं स्पेलिंग आकांक्षा दिसतंय, म्हटलं चुकून तर नाही झालेलं आहे यांच्याकडून. मी अजून कॉन्शियस होते की म्हणजे आकांक्षा बोलू. म्हणजे तुला कळतंय का की मी स्वतःला एवढी फ्रीडम स्वतःला दिलं की भाई मी माझं नाव पण चेंज करू शकते. म्हणजे मी एवढं स्वतःला कोणतंच हे नाही मला असंच पाहिजे असंच पाहिजे, जसं मला पाहिजे तेच मी करते. स्वच्छंदपणे या जायचं. येस येस एक्झॅक्टली. मग ते स्पेलिंग के का काढावं असं वाटलं त्याच्यातून? काय माहित, मला प्रोनाऊन्सिएशन मला वाटतं तेच मी करते. मला आवडलं ना, मला मला असं माझं नाव आकांक्षा असं मला प्रोनाऊन्सिएशन नाही आवडते. मला माझं नाव आकांक्षा आवडते प्रोनाऊन्स करायला. म्हणून मग ती तसंच मी अर्थ केलं. वगैरे असं काय आहे का आकांक्षा म्हणजे इच्छा, विश. जशी म्हणूनच मी जशी माझ्या इच्छेप्रमाणे मी जसं मला वागायचं तसं मी बिंदास वागते. आणि ग्राहीचं नाव कशावरून ठेवलं? ग्राहीचं नाव ॲक्च्युली ना तिचं जी आलेलं, म्हणजे भटजी करून आम्ही जी काढलेलं. तर मी खूप प्रत्येक गोष्टीचा अत्यंत जास्त डीपली विचार करते. तर मला असं नेम हवं होतं की कुणाचंच नसायला पाहिजे ते. त्याच्यामुळे मी खूप विचार करून ते मी बनवलं नाव. त्याच्यानंतर नाव बनवून मी खूप सारे फुटाणे गेले. त्याच्यानंतर मी सर्च मारलं की बाबा हे याचं खरंच नावाचं काय मीनिंग आहे का? त्यानंतर ते सगळं मग भटजीला विचारलं की बाबा हे असं नाव आहे. मग त्यानंतर झालं, म्हणजे ते लकीली ते नाव मला सापडलं की बाबा गुगलवर हे ग्राही हे नाव आहे. जनरली बाळांची नावं आत्या वगैरे ठेवतात, मग तसं नाही, तुमच्यामध्ये कोणी नाही काढलं? नाही. आत्याचा प्रश्न नाही येत, कारण की माझा नवरा एकुलता एक आहे. ओहो. सो लकीली नो आत्या नथिंग. आणि जाव वगैरे पण नाहीये, कारण की नवरा एकुलता एक आहे. सो लकीली या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नाहीये मला. अच्छा, म्हणजे लाडाच्या सुनबाई आहेत खूप घरात एकूण काय? या येस येस खूप. ग्राहीचे पप्पा काय करतात? तो IT मध्ये आहे, ओके, इंजिनियर आहे IT मध्ये. म्हणजे ते जॉबला तो yes, ते गेल्यानंतर दिवसभर तुमचं काय शेड्यूल राहतं दोघींचं? तो गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा स्केड्यूल माझ्यावर डिपेंड आहे. म्हणजे माझं स्केड्यूल त्याच्यावर ऍक्च्युली डिपेंड नाहीये, त्याचा माझ्यावर डिपेंड आहे. माझे जसे प्रमोशनल शूट असतात त्यानुसार तो त्याचा वर्क फ्रॉम होम करतो, नाहीतर मग त्याला ऑफिसला, म्हणजे जेव्हा माझे शूट असतात तेव्हा मी त्याला ऑफिसला पाठवत नाही. आणि त्याला मी मोस्टली असं बोलते की वर्क फ्रॉम होमच कर, कारण की माझ्या शूटवरच सगळं डिपेंड आहे. आणि लकीली असा भेटलेला आहे नवरा की माझा ऐकतो म्हणजे बोलता येणार की रिस्पेक्ट, म्हणजे तो माझ्या सगळ्या शब्दांचा रिस्पेक्ट. मला असं वाटतं ना दोघांचं पण प्रेमापेक्षा जास्त रिस्पेक्ट आहे. आणि त्या रिस्पेक्टमुळेच मी जगतीये, म्हणजे तो मला तसं ठेवतोय आणि मी तशी राहतीये. असं बोलेल, आता खूप साऱ्या गोष्टी पुढे पुढे येतील तेव्हा तुम्हाला सांगेलच मी. सोशल मीडियाची सुरुवात नक्की कधी झाली? मला ना या सगळ्या गोष्टी म्हणजे फोटोज वगैरे काढणं किंवा व्हिडिओ, म्हणजे मोस्टली फोटो, मी ना कॉलेज टाईमपासूनच खूप अशी या सगळ्या गोष्टींमध्ये 11वी पासूनच मी खूप एक्साईट होती. आणि मी लिटरली ना बंक करून ना मी मुंबईला माझं बॉर्न बॉटअप झालं. पुण्याची नाही आहे मी, मुंबईची आहे. तर मी फाय गार्डनला ना नुसती फोटो काढत बसायची, म्हणजे लिटरली त्यावेळेस म्हणजे 2013-12 त्यावेळेस एका टायमिंगला 300-400 फोटो असे लिटरली मी फोटो नुसती म्हणजे आता जी माझी फोटोग्राफर होती ती पण आता व्हिडिओ बघत असेल, तिला पण हसायला येईल आता. तर खूप फोटो काढायचे त्यावेळेस पण मला असं या सगळ्या गोष्टींचं क्रेज होतं. त्याच्यानंतर 2014मध्ये इन्स्टा चालू केलं मी, इंस्टाग्राम. आणि असेच फोटो, टाइमपासचे फोटो वगैरे टाकत बसली. त्यानंतर लग्न झालं. लग्नाच्या नंतर मी टाइमपास म्हणून या फोटोजच्याच वेने टाइमपास म्हणून मला एक अपॉर्च्युनिटी आली मॉडेलिंगची. म्हणजे मी अशी कोणताच कोर्स वगैरे किंवा डोक्यात असं काही माझं प्रोफेशन नव्हतं की मला त्याच्यात जायचं आहे. पण तेच अपॉर्च्युनिटी आली की बाबा मॉडेलिंगचं असं छोटे मोठे, म्हणून मी म्हटलं ना टाइमपास म्हणून आपण पण ट्राय करूया. मग ते केलं मॉडेलिंग वगैरे मी ट्राय केलं, पण ते जास्त टाइम मी करू नाही शकली. म्हणजे घरून वगैरे कसं होतं वातावरण? हां, म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या मम्मीचं तर नव्हतंच, तिला तर हे सगळं नव्हतंच आवडत. पण माझ्या नवऱ्याच्या घरी पण मग थोडंसं ते हे झाले, म्हणजे ते गावीच असतात. पण त्याच्या घरी पण थोडेसे नाही आवडलं. आणि स्टार्टिंगला म्हणजे तुझं माहेरकडचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे? माहेरी माझ्या मम्मी पप्पा आणि मला एक बहीण आहे. तर माझे पप्पा पोलीसमध्ये आहेत. बापरे, कूल आहेत, खूप कूल आहेत. म्हणजे तुम्हाला बघून असं वाटेल त्यांना बघून की बापरे खूप डेंजर आहेत, पण नो, माझे पप्पा जाम कूल आहेत. पण माझी मम्मी डेंजर आहे. माझी मम्मी ऍक्च्युली माझ्या मम्मीचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे माझे मामा लोक
ते थोडेसे असे अजून सुद्धा मी त्या मामा लोकांना घाबरते. म्हणजे लिटरली माझं लग्न झालंय तरीही मी त्यांना अजूनही घाबरते. तर ते थोडेसे असे आहे. त्याच्यामुळे माझी मम्मी पण थोडीशी अशी रिस्ट्रिक्ट करते मला. मग तिला पण ते सगळं नव्हतं पटत. तिला असं वाटलं की मी मॉडेलिंगच्या ह्याच्यात जाऊन मी माझा संसार या सगळ्या गोष्टी मी इग्नोर करेन. म्हणून तिला नाही पटलं. त्यानंतर अशा काही गोष्टी झाल्या की बाहेर जात होती मी. आणि ते नंतर मलाच असं वाटलं की काय करते मी. म्हणजे मला नको. म्हणजे मी लग्न झालंय ना. आता लग्न झालं तर मी कशाला मग माझ्या नवऱ्याला सोडून बाहेर जाऊ. लग्न कधी झालं? लग्न 2018 मध्ये. आणि त्यानंतरच माझी मॉडेलिंग स्टार्ट झाली. बापरे. लग्नानंतर. येस, लग्नानंतर हे सगळं स्टार्ट झालं. मी सांगते ना, माझा फ्रीडम मला लग्नानंतरच भेटला. उलट झालंय. बाकी लेडीजच्या बाबतीत हे होतं ना की लग्नाआधी फ्रीडम असतो, लग्नानंतर ते सगळं बंद करावं लागतं. बट ऍक्च्युअल जे करायचं होतं ते सगळं उलट झालं. माझं लग्नानंतर माझी जिम लग्नानंतर स्टार्ट झाली. स्टार्ट मी जिम पासून केली. त्यानंतर हे मॉडेलिंगचं झालं. एक काहीतरी महिने मी फक्त मॉडेलिंगमध्ये म्हणजे असं क्रेज होता. त्यानंतर ते पण सोडून दिलं. लॉकडाऊन झाला, सोडून दिलं. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये मग असेच मग रील वगैरे जी आहे ते सगळ्यांची स्टोरी आहे. जशी की लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वतःला ग्रो केला तशाच टाईपचं मी स्टार्ट केलं. आणि मला ना लॉकडाऊनमध्ये बार्टर कोलॅबोरेशन्स खूप भेटले. लॉकडाऊनच्या 4-5 वर्ष. वर्ष. येस. लॉकडाऊनच्या नंतर पण लॉकडाऊनमध्ये पण असे थोडेफार. पण लॉकडाऊनला एवढे पण हे डिलिव्हरी वगैरे चालू नव्हती तरी पण येत होते थोडेफार. साडीजचे खूप आले. सगळे बार्टरमध्ये. तर ऑब्व्हियसली बार्टर म्हणजे आपल्याला ते प्रोडक्ट भेटतं पण आपण काही आपल्याला पेमेंट नाही भेटत. पण मी त्या फील्डमध्ये नवीन होती. म्हणजे मला ते सगळं नवीन होतं. आणि ती माझी फील्डच नव्हती. मी वर्किंग होते. तेव्हा फॉलोअर्स किती होते जेव्हा बार्टर कोलॅबोरेशन स्टार्ट झालं? माझे तेव्हा पण चांगलेच होते. 14,000 10च्या प्लसच होते. कारण की मी फोटो सगळी काढतच राहायचे. त्याच्यामुळे माझे फॉलोअर्स त्या फोटोमधूनच झाले. म्हणजे 10Kच्या पुढेच होते. 10-12K असे काहीतरी होते. तर ते बार्टर कोलॅबोरेशन्स वगैरे मी घेतले. मी सारखी साड्यांमध्ये फोटो वगैरे हे काढतच राहायची. आणि मग त्याच्या थ्रूच बार्टर कोलॅबोरेशन आले. मग ते 1-2 वर्ष लॉकडाऊनमध्ये ते केलं. त्यानंतर प्रेग्नेन्सी. त्यानंतर 2022 मध्ये समथिंग 22 मध्ये मी प्रेग्नेंट राहिली. आय थिंक 21 का 2 मध्ये समथिंग. आणि नाही 21 मध्ये मी प्रेग्नेंट राहिली. 22nd माझी बेबी ग्राही एप्रिलमध्ये झाली. आणि जशी माझी ग्राही झाली तसा मला काय माहिती की ती माझी लकी चार्म आहे की काय, की मी जसं माझ्या प्रेग्नेन्सीच्या नंतर आफ्टर 6 मंथचा गॅप 4 मंथचा गॅप घेतला. त्याच्यानंतर माझी सगळी मी एक्सरसाइज, माझं डाएट वगैरे सगळं स्टार्ट केलं. आणि त्यानंतर मी पीक परत म्हणजे मला पहिला माझा हा फोकस होता की मला परत बॅक टू नॉर्मल म्हणजे माझी पूर्ण बॉडी मला परत नीटनेटकी करायची आहे. तर जिम वगैरे तेव्हा मी नव्हती चालू केली कारण की बाळ होतं घरी. तर मी डाएट वगैरे त्या सगळ्या गोष्टी हळूहळू स्टार्ट केल्या. आणि त्यानंतर फ्लो भेटला मला. आय डोंट नो, पण मला ना तो फ्लो भेटला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नवऱ्याने खूप सपोर्ट केला. म्हणजे मला पण असं वाटलं की यार बेबीला घेऊन मी कसं करू शकते. कारण की आम्ही दोघंच राहतो आणि बेबी. पण तो सगळं होत गेलं फक्त माझ्या नवऱ्यामुळेच ते सगळं होत गेलं. आणि पुढे पण त्याचाच सपोर्ट आहे. आणि अजून सुद्धा तोच आलाय माझ्याबरोबर. म्हणूनच मी हे सगळं करू शकते. नाही तर ऑब्व्हियसली बेबी झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सोशल मीडिया कसं मॅनेज केलं? प्रेग्नन्सीमध्ये ना मी प्रमोशन्स वगैरे नाही, ते तेव्हा तर नाही भेटायचे पण नाही असे काही. पण तेव्हा मी एक असंच नॉर्मल टाइमपासवाले प्रेग्नन्सीचे असे टाइमपासवाले लास्ट मंथ पर्यंत सोशल मीडिया कंटिन्यू होतं. कारण ते एक असतं ना की मोबाईल जास्त घ्यायचा नाही. तसलं काय नाही. मी लास्ट मंथ पर्यंत हे सगळं कंटिन्यू ठेवलंय. म्हणजे 9 मंथमध्ये पण फोटोशूट वगैरे म्हणजे माझ्या घरच्या घरीच. असं काय मला प्रोफेशनल पाहिजे नो. मी माझ्या सगळं घरच्या घरीच. फक्त आवड आहे म्हणून. आवड, फक्त पॅशन. बाकी असं माझं असं काहीच हे नव्हतं की मला म्हणजे ह्याच्यामध्येच प्रोफेशन करायचं असं नव्हतं. कारण की तेव्हा मी वर्किंग चालू होतं लॉकडाऊनमध्ये. पण माझं म्हणजे मी WNS मध्ये होते. एज्युकेशन काय झालं? माझं BCom झालंय. ओके. म्हणजे एक इन्शुरन्स कंपनीमध्ये मी वर्किंग होते. तर तिकडे माझं चालूच होतं. प्रेग्नेन्सीमध्ये मी गॅप घेतला. नंतर मी म्हणजे परत जॉईन होणारच होते. बट नंतर बेबी झाला. मला वाटलं की नाही, मला हे नाही जमणार. त्यामुळे वेट काय होतं? 60
65 की 67 होता आणि मी 22 का 24 kg कमी केलं. आणि ते पण एवढं कसं काय मॅनेज केलं वेट? लग्नाच्या नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आला. जिम तेव्हा चालू केली मी लग्नानंतर. ते थोडेसे 1 इयरच फक्त होती त्यावेळेस. त्यानंतर लॉकडाऊन बिकडाऊन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी कंटिन्यू नाही करू शकले. तर तेव्हा मला बॅकग्राऊंड कळलेलं की नक्की काय आहे डायट, काय आहे एक्सरसाइज, त्या सगळ्या गोष्टी. म्हणून मग बेबी झाल्यावर मी एक 3-4 महिन्याचा गॅप होता. तेव्हा पोस्टपार्टममध्ये आपण म्हणजे मी होते. त्यानंतर डायट वगैरे या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. त्याच्यामुळे ते सगळं मी सॉफ्टली होऊन गेलं. कारण पण मी तेव्हा जिम नव्हती करत, फक्त घरीच होम एक्सरसाइज वगैरे ते सगळं करून मी मॅनेज केलं. मेन फोकस डाएटला दिला आणि आता सुद्धा मेन फोकस डाएटलाच आहे. जिम आपण फक्त बॉडी टोन करण्यासाठी जातो, थोडीशी एनर्जी येण्यासाठी जातो. एनर्जी म्हणजे काय, आता माझं वेट आहे 45 kg, ह्याच्यामध्ये माझी काय एनर्जी असणार आहे. तरीही माझं माइंडसेट मी असं ठेवते ना की माइंडसेटमधूनच मी एनर्जी घेते. म्हणजे आता 45 एजमध्ये 45 वेटमध्ये मला एवढी काय एनर्जी भेटणार आहे. पण माझा माइंडसेट तशी मी नेहमीच पॉझिटिव्ह आणि नेहमीच एनर्जेटिक ठेवते. तर तीच माझी एनर्जी चालू असते. जी व्हिडिओमध्ये पण आम्हाला येस. फर्स्ट व्हायरल कधी झाली, म्हणजे एकदम नाही का ट्रेंडला झाली अशी कोणती होती? माझा जोडवीचा एक रील केलेला मी, तेव्हा पण ग्राही होती माझी. तेव्हा तो व्हिडिओ लिटरली 2 दिवसामध्ये 1 मिलियन गेला. मी म्हटलं आयुष्यपत 1 मिलियन वगैरे पण असतं, मला खरंच माहित नाही या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझं जास्तीत जास्त 10K जायचा, 5K मला खूप वाटायचं. तर 1 मिलियन वगैरे तेव्हा मी म्हणजे मला काय झालं, मी हे काय म्हणजे मला असं वाटलं की मी हे करू शकतेय, लोकांना आवडायला. हा म्हणजे झाले त्याला 3 वर्ष. काय होतं त्या रीलमध्ये जोडवी मी ना असं केलं की मी जोडवी घ्यायला जाते आणि असं ट्रेडिशनल गोष्टी मला आवडतात. म्हणजे जोडवी, मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी मला क्यूट वाटतात, छान वाटतात. तर मी असं नॉर्मल व्हिडिओ काढला त्या जोडवीचा, त्या शॉपमध्ये जाऊन वगैरे व्हिडिओ काढला आणि तोच टाकला. तर खूप छान पद्धतीने तो खूप छान आवडला, व्हायरल झाला. त्यानंतर मी म्हटलं की हा व्हिडिओ व्हायरल झालाय तर मी जोडवीबद्दलच काहीतरी दुसरं बनवते, मग बघू जातोय का. मग मी जोडवीचाच दुसरा व्हिडिओ बनवला, तो पण गेला, तो पण खूप छान गेला. तो पण 2 दिवसामध्ये 1 मिलियन क्रॉस झाला. म्हटलं अरे यार, मी एवढं सगळं बोलू शकते, एवढं सगळं करू शकते मी, तर मग मी बोलण्यातच करते ना मी काहीतरी. मी असं नुसती फोटोज काढत बसे, मी काहीतरी बोलण्यात पण करू शकते. सो मी तो फ्लो पकडला आणि मग त्या वेनी गेली. आणि त्यानंतरच माझं सगळं माझं ॲक्च्युअल प्रमोशन्स, इन्फ्लुएन्सिंग हे सगळं तेव्हापासूनच स्टार्ट झालं. म्हणजे बिफोर 3 वर्ष झाले त्या सगळ्या गोष्टींना. 3 वर्षापासून आता 1,10,000 काहीतरी फॉलोअर्स आहेत. आता झाले हे 100K 1,00,000 आता लास्ट 2 महिने झाले कंप्लीट झाले. मग एवढी तू पॉप्युलर होत चालली, व्हायरल होत चालली, तर मग काय अशी म्हणजे फिलिंग असायची, किंवा स्पेशली तुमच्या हसबंडची काय फिलिंग होती? मला ना, मी जेव्हा व्हायरल होत गेली ना, व्हायरल झाल्या 2 गोष्टी येतात. एक तर पॉझिटिव्ह लोक भेटतात आणि नेगेटिव्ह पण भेटतात. स्टार्टिंगला जेव्हा नेगेटिव्ह भेटत होते ना, तेव्हा मला त्रास व्हायचा. म्हणजे मला असं वाटायचं की कसं असं बोलतात यार हे लोक, मला का असे जज करतात किंवा असे का बोलतात. पण ते यूज टू झालं. असं करत करत मी ना लिटरली रात्री 2 वाजता वगैरे मी उठून बसायची, मी विचार करत बसायची, मी नवऱ्याला, त्याचा उद्या ऑफिस आहे पण मी त्याला त्रास द्यायची, यार हे असे का बोलतायत मला, प्लीज हे का. तो बोलायचा अरे सोशल मीडिया आहे, तू त्याचा इफेक्ट तू तुझ्या ह्याच्यावर काय कर, रिअल लाईफ मध्ये नाही भेटले. नाही, राईट. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप मला पुश केलं की काय नाही सगळं मनावर घेऊ नको घेऊ. मग ना जेव्हा पण माझा मूड ऑफ व्हायचा ना, मी शॉपिंगला जायचे. म्हणजे म्हणजे माझं ते फिक्स आहे, जेव्हा पण मूड ऑफ शॉपिंग. म्हणजे असं करत 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 आता मला कळलं की शॉपिंग बिपिंग नाही, हे नॉर्मल आहे. म्हणजे हे सगळं सोशल मीडिया आणि नेगेटिव्ह कमेंट्स नॉर्मल आहेत. आणि नेगेटिव्ह कमेंट्समुळेच मला वाटतं की ते लोकच आपल्याला जवळून बघतात. मला तर वाटतं ऑब्झर्व करतात, ते मात्र बोलतायत लिटरली. म्हणजे मला तेच वाटते की माझा नवरा पण एवढं जवळून बघत नसेल मला. अशा गोष्टी ते पॉइंट आउट करतात की माझ्या नवऱ्याला पण नाही माहिती अशा काही गोष्टी की ते त्यांना माहिती आहे. मला असं मला आवडायला लागले मग ते लोक. म्हणजे मला वाटतं किती गोंडस आहेत हे लोक की यार मला हे जवळून बघतात. ते चुका करतात पण ऍटलिस्ट बघतायत तरी ना. म्हणजे मला कोण लाईक करणार, जे माझ्यासारखे आहेत, म्हणजे ज्यांचं माइंडसेट किंवा ज्यांना माझ्यासारखी जगण्याची इच्छा आहे.
ज्यांच्या बॅकग्राऊंडमध्येच किंवा जे करूच शकत नाही त्यांना मी नाही आवडणार, किंवा ज्यांची इच्छाच नाही असं फ्रीडम अशी राहायची, जे खूप मॅच्युअर आहे त्यांना मी नाही आवडणार. सो इट्स ओके, जर मी कोणाला नाही आवडत आहे इट्स ओके, पण मला मला ते आवडतात. कारण की खरंच मला ते असं एकदम ऑब्झर्व करून बघतात, ते मला जाम आवडतं. आणि खूप जास्त म्हणजे ह्याच गोष्टीवरून तुला ट्रोल पण केलं जातं की अरे ही खूप ओव्हर ऍक्टिंग करते, Yeah. तू एवढं का ओव्हर करत राहते, एक्सप्रेशन अशा का देते. हम्म. या स्टार्टिंगला जेव्हा तुला कमेंट्स आहेत, आता ते नॉर्मल झालं असेल, हम्म. बट स्टार्टिंगला जेव्हा असे म्हणायचे तेव्हा काय वाटायचं? स्टार्टिंगला खूप त्रास झाला. म्हणजे मला असं वाटायचं, मी माझ्या नवऱ्याला नेहमी, "अरे मला का ओव्हर ॲक्टिंग बोलते? यार मी अशीच आहे ना, सांग ना यार मी अशीच आहे ना." मी त्याच्यासमोर ॲक्ट करायची. मी नॉर्मल बोलू का? पण मी नॉर्मलमध्ये पण तशीच बोलायची. म्हणजे मी नॉर्मल म्हणजे मी मी म्हणजे तुला पण आता कळलं असेल, की माझी Yes. बॉडी लँग्वेजच तशी आहे. मी बोलतेच तशी. प्रत्येकाचा एक टोन असतो. टोन असतो राईट. तर माझा टोनच असा आहे. मी नॉर्मल बोलली तर मला असं वाटतं, की मी ॲक्टिंग करतेय. म्हणजे माझं तसंच आहे. आता माझी बॉडी लँग्वेज तशीच आहे. लोकांना वाटते की मी ॲक्टिंग करते. पण असे पण काही लोकं आहेत जे जे मी खरंच त्यांना ॲप्रिशिएट करेल, की मला डीएममध्ये असे पण बोललेले आहेत, की तू स्टार्टिंगला मला तुझा खूप राग यायचा. मला असं वाटायचं की हिला 2 कानाखाली द्यावा वगैरे. पण नंतर मी तुला बघत गेले आणि नंतर मला कळलं की तू अशीच आहेस. देन मला तू आवडायला लागलीस, की असं तुझं आयुष्य जगतीयेस. मग हे लोकं मला अशा टाईपचे लोकं पण भेटतात, की जे मला आधी हेट करतात. नंतर माझ्याच प्रेमात पडतात. सो मला ते आवडलं. आणि व्हाय नॉट, म्हणजे मला असे कमेंट्स येतात, की मॅच्युअर नाहीये, मॅच्युअर्ड हो वगैरे, किंवा हिला अक्कल नाहीये, कशीही वागते, कशीही. मला सांगा, मी माझं घर सांभाळतेय, मी माझं बाळ सांभाळते, माझा फिटनेस, माझा नवरा, माझं सगळं, न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे सगळं मलाच सांभाळावं लागतंय. या सगळ्या गोष्टी जर मी सांभाळून बालिशपणा घेऊन मी सांभाळतेय. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर जर मी बालिशच आहे फक्त, तर या सगळ्या गोष्टी मी हँडल केल्याच नसत्या. जर मी इमॅच्युअर होऊन माझा सगळं संसार टचवूड लकीली नीटनेटकं सांभाळते, तर मी का मॅच्युअर होऊ? म्हणजे मला जगणं मला भेटतंय आणि माझा नवरा लकीली सगळ्यांनाच नाही भेटत. आणि मी अशी जगते ना, की आज लास्ट डे आहे माझा. मला माहीत नाही उद्या काय होणार आहे ते. आज लास्ट डे आहे. सो मी अशाच टाईपनी जगते आणि मला जगून देतोय. तर मी मी माझी मजा करते. मला मला भेटलं आयतं, तर मी का नाही मजा करू? ॲक्चुअलमध्ये प्रत्येक स्त्रीला असं जगायचंय, पण त्यांना ते जगता नाही येत आहे. नाहीये. म्हणून तू जे जगतीये ते त्यांना Yeah. ओव्हर त्यांना ते ओव्हर वाटते. पण ते खरं सांगू, जेव्हा ते लोकं मला खरं पर्सनली भेटतील ना, तेव्हा खरं सांगते त्यांना खरं मी आवडेल. कारण की मी अशीच आहे, त्यांना त्यांना नाही कळत की मी अशी, त्यांना खरंच वाटते की मी ओव्हर ॲक्टिंग करते. पण एका व्हिडिओमध्ये ओव्हर ॲक्ट करेस, दुसऱ्या करते. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ओव्हर ॲक्टिंग नाही ना करू शकत. काहीतरी तुम्हाला मिसमॅच दिसायला पाहिजे. पण मी खरंच अशी आहे. तर मी काय त्यांना किती समजावू? पण ठीक आहे, कधी ना कधी त्यांना असं म्हणजे वाटेल. कधी ना कधी त्यांना पण फील होईल, की यार जाऊ दे, बिचारी अशीच आहे. असं. आणखी एक कमेंट सतत असते की तू तुझ्या मुलीला का दाखवत नाही, किंवा तुझ्या नवऱ्याला का दाखवत नाही, तुझ्या सासूला का नाही दाखवत. तर त्यांना काय सांगशील? मुलीचा सीन काय, पहिली गोष्ट म्हणजे असं काही नाही तिला न दाखवण्याचं. पहिली गोष्ट म्हणजे ती एका जागी बसत नाही. तिचं पहिली गोष्ट म्हणजे एका जागी बिलकुल बसत नाही. तिचं जेव्हा तिचे प्रमोशनल व्हिडिओ असतात, तेव्हा मी तिला घेते. तेव्हा पण तो व्हिडिओ तुम्हाला दिसतो फक्त 30 सेकंदचा. पण तिला लाडी-गुडी लावण्यामध्ये, तिला हे बोल, हे कर, असं करण्यामध्ये, तिचे टँट्रम्स सगळे झेलण्यामध्येच आम्हाला 4-5 तास लागतात. ही फर्स्ट थिंग आहे. सेकंड थिंग म्हणजे असं आहे, की लोकं मला जज करतात. उद्या तिला पण जज करायला नको. म्हणजे आणि केलेलं पण आहे. म्हणजे माझा एक रील आहे. त्याच्यामध्ये मी तिला घेतलं. ती माझ्यासारखी मी तिला अशी शिकवते, माझ्यासारखी बोलते. तर लोकांनी असं जज केलं, की ही पण तिला ओव्हर ॲक्टिंग शिकवतेय. ते ते चुकीचं आहे ना. म्हणजे आता माझी मुलगी माझ्यासारखंच असणार. म्हणजे तिचं सगळं बोलणं-चालणं ऑब्व्हियसली माझ्यासारखं असणार. मग ते आणि ओव्हर ॲक्टिंग करणं चुकीचं आहे का? म्हणजे जर माझं ते रक्तामध्येच आहे, तर त्याच्यामध्ये चुकीचं, म्हणजे मी अशी काही वल्गर नाही करत आहे ना. मी जे पण करते ओव्हर ॲक्टिंग नेचर आहे. सो मला जज करते, बिंदास करा. मला काही फरक नाही पडत. पण माझ्या मुलीला जज करणं हे सगळं मला नको आहे. नवऱ्याला मी घेते, पण तो स्वतः कॅमेरा फ्रेंडली नाहीये. त्याला मी कशी पुश करते ना, ते मला माझं माहिती आहे. माझ्या कंटेंटसाठी जे मला आमची बॉन्डिंग खरंच दाखवायची असते, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्याला कशी पुश करते ते मला माझं माहिती आहे. त्याला त्याला लिटरली ऑफिसचं काम असतं वगैरे, वगैरे. तरीही तो ते सगळं सांभाळून येतो मध्ये. थोड्या वेळासाठी मी त्याला स्टार्टिंगला घेते, नंतर तो जातो नंतर. पण तो जातो म्हणजे माझे व्हिडिओ शूट करणारा तोच असतो. सगळ्या गोष्टीमध्ये तोच आहे. सो असं म्हणून मी स्वतःच जास्त प्रेझेंट होते. आणि उरली गोष्ट माझ्या घरची,
जेव्हा मी गावी गेल्यावर खूप सारे असे लोकं बोलतात, की तू घरच्यांना नाही दाखवत, सासूला नाही दाखवत. पहिली गोष्ट म्हणजे नवरा एकुलता एक आहे. मला नो जाव, नो नणंद हे काहीच नाहीये आणि माझी सासू पण एकट्याच असतात घरी. सो मी जेव्हा गावी जाते ना, तेव्हा त्यांच्यावर खूप म्हणजे खूप साऱ्या मी अशा टायमिंगला जाते गणपती किंवा म्हणजे फेस्टिव्हलच्या टायमिंगला जाते, तर ते एकटेच आहे तिकडे सगळं हँडल करायला आणि गावचं ऑब्व्हियसली मला एवढं नाही झेपत, की मी तिथे राहिलेली नाही. तर त्याच सगळ्या हँडल करतात. तर त्यांना मी कसं बोलू, की तुम्ही या कॅमेरासमोर वगैरे त्या दिवसभर किचनमध्ये असतात आणि आपण आहोत कॅमेरा फ्रेंडली, पण बाकीचे गावच्या लोकांना आपण नाही ना हे करू शकत, की मी हे काय करतीये वगैरे. मी मी सगळ्यांना नाही ना समजावू शकत, की तुम्ही या माझ्या कॅमेरामध्ये वगैरे. आणि बाकीचे रिलेटिव्हज पण खूप आहेत. सगळे आपापल्या त्यांचा गणपती त्यांचे बसतात. त्याच्यामुळे मी त्यांना पण जास्त म्हणजे नाही घेऊ शकत. आणि माझं असं होतं ना, मी जेव्हा गावी जाते तेव्हा मी खूप कमी दिवसासाठी आणि खूप रेअर जाते मी गावी. तर मला त्यांना टाईम द्यायचा असतो. म्हणून मी एकटीच माझा सिंगल व्हिडिओज करून घेते आणि बाकीचा सगळा टाईम मी त्यांना देते. मला माझ्या व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स म्हणजे व्हिडिओ काढायचा आहे, अशा सगळ्या भानगडीमध्ये मला त्यांना अनकम्फर्टेबल येस, हे ना, म्हणजे माझं सगळं लक्ष व्हिडिओमध्ये. मग मी त्यांना कधी भेटणार? मी त्यांना इम्पोर्टन्स कधी देणार? हा, हे लोकांना समजलं पाहिजे की आपलं ऑफ स्क्रीन बॉन्डिंग असलं पाहिजे. ते कॅमेऱ्यात दाखवलं तरच बॉन्डिंग आहे असं ते सोशल मीडिया बघणाऱ्या लोकांचं माइंडसेट त्यांना झालेलं आहे. तेच तुम्हाला 30 सेकंडचा 1 मिनिटचा व्हिडिओ करते, पण पूर्ण 1 दिवस मी त्यांच्याबरोबर राहतीये. मी काय हँडल करते, काय नाही हे मला माहिती आहे. मी तुमच्या समोर प्रेझेंट होतीये. माझा कन्सेप्टच आहे, की मी एकटीच प्रेझेंट होणार. म्हणजे माझा कन्सेप्टच असा आहे आणि फॅमिलीमध्ये जास्त लोकं नसल्या मी इथे न्यूक्लिअर राहते, त्याच्यामुळे मला एकटीचीच सवय आहे. सो मी जेव्हा पण गावी जाते, तेव्हा मला त्यांना पूर्णपणे टाईम द्यायचा असतो. म्हणून मी जास्त नाही त्यांच्यासमोर फोन वगैरे घेऊन जात. फोन माझा गप्पपणे मी पर्समध्ये ठेवते आणि जेव्हा मी तिथून फ्री होते, तेव्हा माझं चालू होतं सगळं परत, असं. आणखी एक की सासूबाईंना पुण्यात का नाही आणत असं पण लोकांना वाटते. काय आहे ना, ज्यांना गावची सवय आहे, गावी राहिलेले जे आहेत, त्यांना त्यांची पण इच्छा असायला पाहिजे ना, म्हणजे पुण्यात यायची किंवा त्यांना तिकडेच ते सेटल म्हणजे तिकडचं वातावरणच त्यांना काय बोलतात ते गावची माती समथिंग असं त्याच्याशी connect या झालेलं असतं. असे टाईपचे आहेत. ते लोकांना असं वाटतं, लोकांना काहीतरी वेगळं वाटतं, पण आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हालाच माहिती आहेत. ते नाही प्रेझेंट ते एका रीलमध्ये तुम्हाला कसं प्रेझेंट होणार आहे. सो तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं जे ऑन स्क्रीन बॉन्डिंग आहे तसंच ऑफ स्क्रीन पण आहे का? येस, 100% तसं आहे. असं कोणत्याच पद्धतीचा ॲक्ट नाही आहे, कारण की माझ्या रील्समधून किंवा माझ्या फ्रीडमवरूनच तुम्हाला कळत असेल, की ॲक्चुअल तसं आहे. आणि खूप लोकं असे बोलतात, की नजर नाही लागत का? की तू एवढं सगळं दाखवतेस आम्हाला, तुम्हाला तुमच्या रिलेशनला नजर नाही लागत. नजर नाही लागत का? तर माझं असं म्हणणं आहे ना नजरच्या बाबतीत, की जर तुमची दोघांची बॉन्डिंग तुमच्या दोघांना माहिती आहे, की तुम्ही तुमचेच आहात. तुमच्या दोघांना माहिती आहे, की उद्या जर भांडण झाली, नजर म्हणजे काय, की दोघांमध्ये भांडण होतात. आज फोटो टाकला, उद्या आमच्यामध्ये भांडण झाली आणि नंतर त्यांचा ब्रेकअप किंवा व्हॉटएव्हर. बट जर तुम्हालाच माहिती आहे तुम्ही एकमेकांना हवे आहात, तर भांडणाचा म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण भांडण पण सॉल्व्ह करणार आहे. मग नजरेचा संबंध कुठे येतो? म्हणजे मला असं वाटतं, की बाबा मला पण हे विचारतात, की तुमची भांडण नाही होत का वगैरे. अरे मी भांडण करायला तर मी अशी म्हणजे मला असं होतं, अँक्झायटी होते, मी भांडण नाही करत आहे. यार हा माणूस माझ्याशी भांडण का करत नाहीये? पण यार तो भांडणच नाही करत. म्हणजे जरीही झाली ना भांडण, तरीही तो रुसून-बिसूनच बसतच नाही रुसून आणि मी जरी रुसले तरीही त्याचं हेच असतं, की काय टाईमपास करतीये. म्हणजे मलाही तो रुसून देत नाही आणि माझं पण असं असतं ना, माझं सिच्युएशन, की मला पूर्ण डिपेंडन्सी त्याच्यावर आहे. माझं सगळं रुटीन त्याच्यावर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, माझं सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. मी जरी घरी एकटी असेल, तो गावी असेल, तरीही त्याच्यावरच रुटीन आहे. मग तो सगळं ऑर्डर करणार, तेव्हा मला सगळं इथे येणार. मी स्वतःच्या फोनमधून ऑर्डरही करत नाही. सगळं तोच करतो. त्यामुळे डिपेंडन्सी खूप आहे त्याच्यावर आणि मला असं वाटतं, की डिपेंडन्सी आपण परक्या लोकांवर ठेवलेली चुकीची आहे. पण आपल्या एवढ्या जवळच्या व्यक्तीवर जेवढी डिपेंडन्सी ठेवू, तेवढं आपलं बॉन्डिंग जास्त. कारण की मी तेवढी कमी भांडते आणि तेवढी कमी भांडल्यामुळे भांडणच होत नाही. त्याच्यामुळे टचवूड सगळं असंच चालू आहे. मग आता तुमचे मिस्टर जसं की घरी नसतात, मग बाळासोबतच शूट प्लस घरची कामं कशी काय मॅनेज करतात? मग ते जिम जाणं असो, व्हॉटएव्हर. काय होतं ना, माझं एकतर माझ्या शूटचा शेड्यूल मी माझ्यावर डिपेंड आहे त्याचा शेड्यूल.
तर बेबी काय करते मी, ज्या दिवशी माझा शूट असेल ना, तेव्हा पटकन खूप लवकर, एक्स्ट्रा लवकर उठून सगळी कामं वगैरे आवरून जिमला, शूटच्या दिवशी जिमला नाही जात आणि जेव्हा शूट चालू असतं तेव्हा तोच करतो माझं सगळे शूट. तेव्हा लिटरली ना, आता तरी ग्राही राहते. आता तरी थोडीफार म्हणजे 3 प्लस आहे ती आता. तर आता थोडीफार तरी खेळते. पण आधी म्हणजे जेव्हा ती खूपच बेबी होती आणि तेव्हापासून माझे सगळे स्टार्ट झाले आणि तेव्हा माझा नवरा एका हातात तिला पकडलं, एका हातात असं तिला पकडायचं आणि एका हाताने असं शूट करायचा. म्हणजे असं लिटरली बघ झालंय आणि मी 2-2, 3-3 तास त्यांनी असंच केलं. एका हातात पकडून एका हातात शूट केलाय. सो या सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करतो आणि तोच मॅनेज करतो आणि जेव्हा शूट नसतं तेव्हा माझ्या जिमच्या टाईमनुसार तो त्याचा ऑफिसचा टायमिंग हे करतो. म्हणजे मी जेव्हा जिममधून येणार, तेव्हा तो ऑफिसला जाणार आणि त्यानंतर माझं सगळं जेवण वगैरेचं रुटीन सगळं असतं. तेव्हा मी तिला सांभाळत-सांभाळत करते. त्यानंतर ती झोपल्यावर माझी एडिटिंग वगैरे करते आणि ह्याला तर त्रास देतच असते फोन करून, काय चाललंय, कधी येणार आहे, हे ते चालूच असतं आणि झालं. त्याला जास्त वेळ मी ऑफिसमध्ये पण नाही थांबून देत. तर तिथून पण त्याला मी बोलवत असते. सो असं कधी-कधी वाटतं मला, की मी जरा जास्तच ओव्हर करते का? सो हल्ली आता एक 6 मंथ झाले मी स्वतःला असं हे करते, की नको त्याला एवढा त्रास द्यायला, त्याला ऑफिसमध्ये तरी जगू देत. सो मी स्वतःला जरा हे करते, पुश करते, की तू तुझं थोडंफार कामं करत जा एकटी हँडल. त्याला जास्त त्रास नको देऊ. तर मी आता आता करतेय मॅनेज म्हणजे. आता तुमच्या लग्नाला जवळपास 7 ते 8 वर्ष झाली. तरी म्हणजे असं वाटत नाही की 7-8 वर्ष झाले लग्नाला जस्ट नवीन लग्न झाल्यासारखं एवढं हे बॉन्डिंग आहे. पण आजकाल आपण बघतोय की फारसे रिलेशन असोत किंवा लग्न सुद्धा आजकाल टिकत नाहीयेत. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय सांगाल? तर ना मला असं वाटतं, की माझ्यामध्ये हा एक पॉवर मी स्वतःला प्राउड समजते, की मला ना लोकांना बघून कळतं, की कोण कसं आहे. आय डोंट नो, मला आधीपासूनच हे सगळ्या गोष्टी कळतात. लोकांना फक्त बघून कळतं. डोळ्यांमध्ये बघून मला कळतं, की कोण कसं आहे. तर मला ना माझ्या नवऱ्याच्या डोळ्यांमध्ये बघून कळलं फर्स्ट मीटिंगमध्येच, की हा हसबँड मटेरियल आहे आणि मला याच्यावर लग्न करायचंय. आणि मला माहीत होतं, का आय डोंट नो, माझं माझं सिक्स्थ सेन्स आणि माझे इंट्युशन्स, माझं 7 नंबर बॉर्न आहे. सो 7 डिसेंबर माझा बॉर्न डेट आहे आणि त्या 7 नंबरमुळे माझे इंट्युशन्स जे आहे, म्हणजे 7 बॉर्नचे इंट्युशन्स खूप पॉवरफुल असतात आणि त्या इंट्युशन्सच्या गेमनीच मी त्याला म्हणजे त्याला जज नाही बोलता येणार, त्याला हे केलं, ऑब्झर्व्ह केलं, की हा कसा असेल, माझ्याशी कसं वागेल. मी माझ्या इंट्युशन्सच्याच गेमनी त्याच्यावर लग्न केलं आणि लकीली खरंच जसे माझे इंट्युशन्स बोललेले, की हा खरंच सांभाळणारा आहे, शांत आहे, माझं ऐकणारं पण आहे आणि असं नाही माझं सगळं ऐकतो, मी पण त्याचं ऐकते म्हणून तो माझं ऐकतो. आणि असं पण नाही की तो मला रिस्ट्रिक्ट करत नाही. त्याचे पण मला तो रिस्ट्रिक्ट करण्याच्या आधीच मला खूप साऱ्या गोष्टी कळतात, की त्याला हे नाही आवडलंय. सो मी त्या वेला जातच नाही. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत बॉन्डिंग आणि बॉन्डिंग इज म्हणजे एकदम नेसेसरी. मला तेच वाटतं, की प्रेमापेक्षा जास्त रिस्पेक्ट पाहिजे. जर जर तुम्ही प्रेमच करत बसलात, तर मग रिस्ट्रिक्शन येतात. करिअरचा रिस्पेक्ट करूनच आम्ही सगळ्या गोष्टी पुढे नेल्या आणि माझं हे करिअर, मला आधी काहीच माहीत नव्हतं, की मी ह्याच्यामध्ये करिअर करणार आहे. मी ग्राही झाल्यावर मी स्टार्ट केलं. पण मला हे माहीत नव्हतं, की मी हे करणार आहे. पण आता मी ह्याच्यामध्ये सेट झाली आणि मला माहिती आहे माझा नवरा मला पुढपर्यंत सपोर्ट करणार आहे. आय नो, टच वूड, आय नो. सो मी हे चूज केलं आणि आता मला हे लाईफटाईम हेच करायचंय. आधी वर्किंग करत होते ती लाईफ बेटर वाटत होती की ही सोशल मीडियाची? ही ऑब्व्हियसली, कारण की इथे ना मी माझं घर सांभाळून, बेबीला सांभाळून सगळं करू शकते. मला माझ्या फिटनेसकडे लक्ष देता येते. मला माझ्या स्वतःकडे लक्ष देता येतंय. घर सगळं सांभाळून जर मी माझं प्रोफेशन पण सांभाळते, तर व्हाय नॉट? आणि मला इच्छा आहे YouTube पण ओपन. मी अजूनपर्यंत YouTube नाही, म्हणजे चॅनल नाही ओपन केलाय, पण मला खरंच स्टार्ट करायचं आहे YouTube चॅनल. होपफुली ते पण होईल लवकर. नक्कीच. आणि माझं कंटेंट लास्टपर्यंत हाच असणार आहे, पॉझिटिव्हने, म्हणजे फक्त पॉझिटिव्हिटी. माझ्या प्रोफाईलवर पण तुम्ही बघितलं असेल, फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह टॉकच असणार आहेत प्रोफाईलमध्ये. मी पॉझिटिव्ह राहून, मी एनर्जेटिक राहून जशी मी माझी लाईफ एन्जॉय करते, मला तेच लोकांना प्रेझेंट करायचं आणि तेच लोकांना पण दाखवायचं. तुम्ही पण तसंच राहावा. तुम्ही पण माइंडसेट थोडंसं चेंज केलं ना, की आपली बॉडी लँग्वेज पण चेंज होते आणि माइंडसेटमुळे खूप साऱ्या गोष्टी जर निगेटिव्ह होणार असतील ना, त्या पॉझिटिव्ह होतात. म्हणजे मी मॅनिफेस्टेशनवर खूप ट्रस्ट ठेवते. आई शपथ सांगते आणि ते मॅनिफेस्टेशन करूनच आता माझी लाईफ
मी चेंज केले. माझी लाईफ आधी अशी नव्हती. म्हणजे ना बिफोर ग्राही मी एवढी पॉझिटिव्ह नव्हती, मी निगेटिव्ह होती. म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टींमध्ये ओव्हरथिंक करून मी निगेटिव्ह विचार करायचे. पण जशी ग्राही झाली तसं त्याच्यामध्ये माझे चेंजेस आणि मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्हिटी या सगळ्या गोष्टींचा मला सपोर्ट भेटला आणि त्या सपोर्टनेच मी आता या प्लॅटफॉर्मवर सध्या तरी 100K म्हणजे 1,00,000 आहेत. एवढी पॉझिटिव्हिटी नक्की येते कुठून? म्हणजे मी बघितलं निगेटिव्ह कमेंट जरी असली तरी त्याला एकदम फनी वे मध्ये किंवा एकदम पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करते. कसं काय जमतं एवढं? म्हणजे कसं असतं ना, आपल्या डोक्यात जर ऑलरेडी छान छान गोष्टी असतील, पॉझिटिव्ह गोष्टी असतील, तर मी समोरच्याला पण छान त्याच नजरियेने बघते. आता जर निगेटिव्ह कमेंट करणारा तो त्याचं लाईफचं फ्रस्ट्रेशन बिचारा आपल्यावर काढतोय, त्याला परत मी उलटं उत्तर देऊन त्याला अजून का मी त्याला त्रास देऊ? तो बिचारा आपल्यावर फ्रस्ट्रेशन काढतोय त्याच्या लाईफचं. आणि मी जर त्याला अजून उलटं उत्तर देऊन तर त्याचीच मी बिचाऱ्याची हे करते. तर मला असं वाटतं की काय करायचंय? मी माझ्या लाईफमध्ये मी जशी जगतीये, जसे माझा माइंडसेट आहे पॉझिटिव्ह, तसंच मी प्रेझेंट होते. त्यांच्या समोरच्या व्यक्तीकडे जर त्यांच्या माइंडमध्ये खूप सारे टेन्शन असतील, निगेटिव्हिटी असेल, तर त्या फ्लोमध्ये ते बोलतात. बरोबर. जर कारण समोरचा ते लोक आपल्याला भेटलेले पण नाहीयेत. पण Yes. रील बघून त्याच्यावरून जसं Judge की करणार. घरचंच कोणीतरी Yeah, आहे, yeah. तू असं नको करू, हे लिटरली. सांगतंय. आणि जर कोणी जर मला ॲप्रिशिएट केलं, जर कोणत्या मुलीने मला ॲप्रिशिएट केलं, तर हे समजायचं की तिची लाईफ पण माझ्यासारखी सुंदर आहे. तिची जर तुमची लाईफ सुंदर आहे तरच तुम्हाला दुसरे लोक पण सुंदर दिसणार. वाटतंय. तुम्हाला, कारण की मी काहीच चुकीचं करत नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढंच दिसतं की मी ओव्हर ॲक्टिंग करते. त्यात चुकीचं आहे का काय? ओव्हर ॲक्टिंग, आता तू मला बघतेस, मी आल्यापासून अशीच आहे. खरं. मी अशीच आहे. मी माझं बॉडी लँग्वेजच तसं आहे. तर ते चुकीचं नाही, तरी पण मला कशाला असे बोलतात? जर समोरचा व्यक्ती मला हॅपीली माझं सगळं ओव्हर ॲक्टिंग वगैरे त्यांना कळतंय आणि जर त्यांचीच लाईफ सुंदर आहे म्हणून मग तो त्या वेनी मला कमेंट हॅपी पॉझिटिव्ह कमेंट करतोय. पण जर समोरच्या व्यक्तीची लाईफच डिस्ट्रॉय झाली आहे, मग तो त्या डिस्ट्रॉय वेनी मला जज करतो, मला कमेंट करतो. सो मी त्यांना परत उलटं उत्तर देऊन काय त्यांच्या नादी लागायचं असं. सोशल मीडियामुळे कधी एवढं इरिटेशन झालंय का? म्हणजे असं रडलोय असं कधी झालंय का? झालंय. जेव्हा मी सगळं स्टार्ट झालेलं, जेव्हा माझा जोडवीचा रील गेला, तो एक 6-7 महिने माझे असेच गेले. म्हणजे मला तेव्हा काही असं आयडिया नव्हती की एवढे असे निगेटिव्ह कमेंट पण येतात, असे लोक पण असतात, अशी या सगळ्या गोष्टींची बिलकुल आयडिया नव्हती. त्यावेळेस हे सगळं झालंय. आता तू सोशल मीडियावरती एवढी बिनधास्त असतेस, म्हणजे ऍक्च्युअल लाईफ मध्ये पण तू तशीच आहेस. मग लग्नानंतर कधी रिलेटिव्ह कडून टोमणे वगैरे असा प्रकार झालाय का? जनरली सगळ्यांचेच नातेवाईक तसे करतातच. तसं जनरली करत असतील, पण माझ्या केसमध्ये बिलकुल असं झालेलं नाहीये. म्हणजे माझी माहेरपेक्षा मी म्हणेल की माझी सासरची फॅमिली खूप खूप छान आहे. म्हणजे जशी मी आहे ना, तशी त्यांनाच आवडते आणि त्यांनी सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने लाडवून, म्हणजे सगळं, म्हणजे एकदम मी तिथे कमी जाते. सगळे गावीच राहतात, तिथे कमी जाते मी. पण जेव्हा पण मी जाते, मी अशीच आहे तशीच राहते. पण त्यांनी मला खूप जशी आहे तसंच लाडवून वगैरे छान ठेवलंय. मला कधीच असं कोणतं रिस्ट्रिक्शन नाहीये. कारण पण आपल्याला पण कळायला पाहिजे आपण कुठे कसं वागायचं. Yes. म्हणजे ओव्हर पण नाही. जशी मी माझ्या नवऱ्यासमोर जरा जास्त एक्स्ट्रा करते, तसं मी त्यांच्यासमोर जशी सुनेनी जसं टिपिकल असायला हवं तसंच मी प्रेझेंट होते. म्हणजे कोणत्या ठिकाणी काय करावं, काय करायचं, हा, कामाच्या ठिकाणी तिथे काम करायचं मला, तिथे मी काम करते. जर तिथे मला कोणत्या गोष्टी अशा वाटल्या की नको, म्हणजे मला काही जमत नाहीये, तर मी लगेच ह्याला मेसेज करते की Backbone आहे तुमचा. हा, येस लगेच हा अवेलेबलच. लगेच मग तो तिथून काहीतरी मला बोलवणार किंवा काहीतरी असं काहीतरी आम्ही आधीच प्लॅन असतो. ऐक, मी इथे जाते ह्यांच्या घरी, असं मला काही जमलं नाही ना, तर तू ये, असं आमचं म्हणजे सगळं दोघांचे सेटलमेंट चालू, असं करूनच सगळं हँडल करते. सोशल मीडियावरती आता जनरली म्हणलं तर प्रमोशन मध्ये सगळ्यात पहिलं गेमिंग आणि बेटिंगच्या ऑफर सगळ्यात पहिलं येते. भले तुमचे 5,000 फॉलोअर्स असतील, 10,000, तसे तुला पण आले असतील. गेमिंगसाठी खूप आले, पण ना मला आतमधून इच्छाच नाही झाली कधी ते गेमिंगसाठी. म्हणजे गेमिंग हा प्रकार आपण आधीपासूनच ते ऐकत आलो आहोत, पबजी वगैरे हे सगळं चुकीचं आहे. सो मला अशी आतमधून इच्छा झाली, कितीही पैसे देऊ दे त्यांनी, कितीही प्रमोशनसाठी त्यांनी पेमेंट चार्ज मला देत असतील, तरी मला इच्छा नाही झाली कधी. कारण की माझ्याकडे जे लोक, म्हणजे मी त्यांना फॉलोअर्स नाही म्हणणार, मी माझी लोक म्हणणार त्यांना ते माझ्याकडे वेगळ्या पॉईंट ऑफनी बघतात. त्यांना जर मी गेम खेळा बोलली, माझं कंटेंटच वेगळं आहे. माझं गेमिंगचं कंटेंट नाही, असलं सगळं
ह्याच्यामध्ये जर बोलली तर माझी ऑडियन्स वेगळी होणार, चेंज होणार आणि मला ते चेंज नको आहे. मला अशी फॅमिलियर, क्यूटशी, माझ्यासारखी अशी सुंदर गोंडस लोकं पाहिजेत. म्हणजे फक्त पैशासाठी तू सोशल नो, मीडिया नो. नाही करत नाही, आहे. नाही. आणि खरं असं होतं ना की अशा लोकांना जास्त स्ट्रगल करावं लागतं माहितीये. जे गेमचे प्रमोशन हां, वगैरे करून बसलेले आहेत राईट. त्यांना म्हणजे त्यांना million सगळं मध्ये आरामात येते. भेटतं, सगळं आणि त्या आरामात. लोकांना जास्त बोलायला पण कोणी जात नाही. बोलायला पण नाही आपण जे जात. सरळ मार्गे जातो ना हां, त्यांना जास्त त्यांना बोललं आणि जातं. आपल्याला आणि आपण कारण की आपण त्यांना टच होतो आणि आपल्याला पण त्यांचा इफेक्ट पडतो. पण त्या लोकांना इफेक्ट नाही पडत. त्यांना पैशाची मतलब आहे. त्यांना ते एक रील टाकतात, ते कमेंटकडे बघत नाही, काय करत नाही. त्यांचे पैसे भेटले ते त्यांचं एन्जॉय करतात. पण आपलं कंटेंटच वेगळं आहे. म्हणजे आपण त्यांना आणि आपल्याला लाईफ टाईम करायचं आहे ना. मला ते गिल्ट राहणार आहे ना आपण याला फसवलंय. राईट. एक गिल्ट राहणार आणि आपल्याला माहिती आहे ते लोक लाईफ टाईम नाही करायचं. त्यांचा एक वन टाइम त्यांना पैसे भेटतात, ते कल्टी मारतात. पण आपल्याला हे सगळं लाईफ टाईम करायचं तर ऑब्व्हियसली ते लोक आपल्याला पाहिजेत. आपली लोक आपल्याला पाहिजेत. तर मला जसे त्यांना कंटेंट आवडतात, त्यांना माझे कंटेंट फॅमिलियर बघायला आवडतात. माझे नवरा बायकोवाले आवडतात. माझे पॉझिटिव्ह थॉट्स शेअर करते. जे पण मी सकाळी मॉर्निंगला उठून पहिला मी माझे पॉझिटिव्ह जे पण माझ्या माइंडमध्ये येतं ते सगळ्यात म्हणजे एक्सपिरियन्स पण असतात खूप सारे. ते मी सगळ्यात आधी शेअर करते. मी एक फ्लॉवरचा असा पिक्चर टाकते किंवा मी जे पण काही ब्रेकफास्ट करते त्याचा फोटो टाकते आणि माझे पॉझिटिव्ह थॉट्स जे पण माझ्या डोक्यात येतात ते मी शेअर करते. आणि त्या पॉझिटिव्ह थॉट्समुळेच खूप लोकांनी मला DM केलं की या थॉटमुळे मी तुला फॉलो करते. हा थॉट रीड करूनच मी माझी डेची सुरुवात करते. हे बघून मला माझं एवढं म्हणजे माझं असं वाटतं मी काय करू या लोकांचं, असं मला खूप सुंदर वाटतं. आणि हे ती सगळं लोक ऍक्च्युअल मध्ये कधी भेटलेत का जी अरे, मी आता एक 1.5 वर्षापासून मला अशी लोकं खूप अशी ओळखतायत आणि जेव्हा मला ते स्वतःहून येतात माझ्या मागे-मागे, की "ए तू, तू, तू तीच ना, तू तीच ना." असं मला एवढं छान वाटतं, जेव्हा मला लोकं आता ओळखतायत. आणि इव्हन पुण्यामध्ये नाही तर मी जेव्हा गोव्याला गेलेली जाते गावी, तेव्हा तिथे पण मला लोकं ओळखतायत. ते बघून मला खूप छान वाटतं. म्हणजे बेस्ट म्हणजे वॉव वाटतं, की आणि ते पण त्यांना ते मला बोलतात, की "तू जे व्हिडिओ बनवतेस ना, ते कधीच स्टॉप करू नको." मला एक दिवशी मी डॉक्टरकडे गेलेली, तेव्हा तिने मला ओळखलं, पण तिला कळत नव्हतं, की मी तीच आहे का? तर तर तिने डॉक्टर त्यांनाच विचारलं, की "ही तीच आहे का? की जी रील बनवते?" मग त्यांनी सांगितलं, "हां, तीच आहे ती." मग तिने खाली आली. खाली येऊन माझ्याशी मला बोलते, की "तू जे बनवतेस ना, ते कधीच स्टॉप नको करूस. कारण की तू जे बनवतेस त्याच्यामुळे खूप माझ्यावर परिणाम म्हणजे खूप माझी लाईफ चेंज झाली आहे आणि हे सगळं करतेस ते तसंच कंटिन्यू ठेव तुमच्या दोघांचे रील्स वगैरे आणि जे पण पॉझिटिव्ह थॉट्स ते ऐकून मला फार छान वाटतं. मग ते ऐकून मग अजून मोटिव्हेट होते मी. मग अजून मला छान-छान थॉट्स येतात आणि तेच मी प्रेझेंट करते. पण तेही काही लोकं ट्रोल करतात, की एवढी काय ओव्हर एवढी काय स्वतःचं हे दाखवते, ते दाखवते असं काही बोलतात. पण त्याचा थोडाफार कधी-कधी असा मला इफेक्ट होतो. पण नंतर मी ह्याला सांगते, माझ्या नवऱ्याला मी सांगते, की "यार असे का बोलतात यार? मग मी शॉर्ट्स पण नको घालू का यार?" तो बोलतो, "अरे तुला मला प्रॉब्लेम नाहीये. तू घरी आहेस, तू शॉर्ट्स घातली आहेस, तू रॉ व्हिडिओ टाकतेस, तर तू त्यांचं काय हे करते? तुला उद्या साडी घातली तरी तुला बोलणार आहेत ते." साडी घातल्यावर हे नाही तुम्ही बोलणार, अप्रिशिएट नाही करणार. शॉर्ट्स घातल्यावर तुम्ही निगेटिव्ह येस. कमेंट करणार. हे असं नाही ना चालत. म्हणजे मला ऑलराउंडर राहायचंय. मला वेस्टर्न पण जपायचंय आणि माझं ट्रेडिशन पण जपायचं. तर ऑब्व्हियसली मी दोन्ही बोथ जाते. पण जेव्हा मी साडी घालते तेव्हा तुम्ही जास्त अप्रिशिएट नाही करत निगेटिव्ह लोकं. मी जेव्हा शॉर्ट्स घालते तेव्हा तुम्ही बोलता, की व्हॉटएव्हर काही निगेटिव्ह कमेंट. ते जरा होतं, पण जाऊ दे. आफ्टर सोशल मीडिया लाईफ कशी चेंज होत गेली? खूप, खूप चेंज झाली. पहिली गोष्ट म्हणजे ना माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी जास्त आली. कारण की माझा कंटेंट तो बनवला मी. त्या कंटेंटमुळे ना मी प्रत्येक गोष्टीमध्ये असा विचार करते, की यार अ, अ, म्हणजे समज मला कधीतरी बाय चान्स मला निगेटिव्ह थॉट आला, तरीही मी असा विचार करते, की यार मी लोकांना सांगते पॉझिटिव्ह आणि मी काय करतेय? मग मी लगेच लगेच अशी मारते स्वतःला आणि लगेच चेंज होते. त्याच सेकंड मिनिटाला मी चेंज होते. नो. कारण की माझ्यामुळे लोकं हे होत आहेत ना, मला बघून इन्स्पायर होतात, तर मी का निगेटिव्ह थॉट करणार? मी लगेच माझ्या नवऱ्याबरोबर पण जेव्हा भांडण होते ना, तेव्हा पण मी हाच विचार करते, की यार मी का ह्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करते? जर मी लोकांना एवढी ज्ञान देतेय पॉझिटिव्हिटी, तर मी का करते हो? मी लगेच चेंज होते. हा सगळा इफेक्ट सोशल मीडियामुळे म्हणजे माझ्या कंटेंटमुळे माझ्या लाईफवर खूप खूप फरक पडलाय. म्हणजे बाकीच्यांचं मी हे ऐकत गेले की सोशल मीडियामुळे
मी जास्त डिप्रेस झाले किंवा सोशल मीडियामुळे निगेटिव्ह थॉट्स यायला चालू झालं असं पण तुझं तर उलटं उलट घडतंय. माझं तुला सांगू म्हणजे लाईफमध्ये सगळ्या गोष्टी उलट्याच होतात. म्हणजे सगळे अनएक्सपेक्टेड अशा तेच नवरा जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतर लाईफ चेंज झाली. चेंज पॉझिटिव्ह वेनी झाली की मला फ्रीडम भेटला. पहिली गोष्ट म्हणजे बेबी नंतर लोकांची लाईफ स्टॉप होते. तो माझं उलटं झालं की मला बेबी नंतर माझी ॲक्च्युअल इन्फ्लुएन्सिंग स्टार्ट झाली. आणि आता सोशल मीडियामुळे पण माझं ॲक्च्युअल पॉझिटिव्हिटी ॲक्च्युअल माझ्या माइंडमध्ये माझ्या बॉडीमध्ये सगळ्यामध्ये नुसतं पॉझिटिव्हिटी अशी मी हे केली कारण की मी लोकांना सांगते तर मला पण ते करायला पाहिजेनच. सो या सोशल मीडियामुळे लाईफमध्ये घडलेली सगळ्यात वाईट गोष्ट आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी कोणती? चांगली गोष्ट म्हणजे मी खूप म्हणजे लोक मला ओळखतात तीच माझ्यासाठी म्हणजे खूप असेही काही लोक आहेत की ते बघतात पण त्यांना असं वाटतं की ही मी बोलेल की नाही म्हणून येत नाही माझ्याकडे पण ते बघतात मला कळतं की ह्यांनी मला ओळखलंय. पण मी त्यांना खरंच सांगू इच्छिते की तुम्ही जर मला बघताय तर माझ्याकडे बिंदास या. मला खूप छान वाटेल माझ्याशी बोला. मला खूप छान तुम्हाला फोटो घ्या मला छान वाटेल. आणि मला असं वाटतं की एकमेकांना आपण जेवढी ब्लेसिंग्स आणि पॉझिटिव्हिटी शेअर करू ना तेवढ्या आपल्या माइंड आणि तेवढं आपल्या बॉडीमध्ये ते ते होतं ऑटोमॅटिक मॅनिफेस्टेशन होऊन ते सगळ्या छान छान गोष्टी एकमेकांना सुंदर गोष्टी शेअर करून मेन त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय ती व्यक्ती कशी कशी ते कळत नाही. आपण लांबून जज नाही करू शकत. राईट यार ही व्हिडिओ मध्ये थोडी अशी आहे ना जस्ट ऍटिट्यूड असणार. राईट हे माइंडसेट हे पण खूप ट्रोल करतात की ही व्हिडिओ पुरतीच अशी करते ही रिअल मध्ये अशी असेल तशी असेल. पण तेच बोलते जेव्हा तुम्ही माझी स्वतःहून बोलाल याल माझ्याकडे तेव्हा तुम्हाला कळेल की मी ऍक्च्युअल काय आहे. म्हणजे तशी आगाव आहे थोडीशी. म्हणजे मी हट्टी खूप आहे आणि हट्टी का आहे कारण की हट्ट पुरवणारा नवरा आहे त्याच्यामुळे मी ती होत गेली हट्टी. जर मला हट्ट पुरवणारा जर नसेल तर ऑब्व्हियसली मी माझं ते सगळं कुणाकडे करणार म्हणून मी शांतच बसणार ना. पण माझ्याकडे सगळं आहे माझं पुरवणारा म्हणून मी तशी होत गेली हट्टी. आता पुढे काय ड्रीम्स आहेत अजून? माझा ड्रीम म्हणजे असं नाहीये मला खूप हे व्हायचंय ते व्हायचं. माझं एकच स्वप्न आहे की मला जे पण मी काय करते ते माझं घर सांभाळून करायचंय. जे मी आत्ता सांभाळते तरीही मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी आहे माझ्या घर हे करण्यामध्ये. मला एवढंच मला हे मला असं वाटतं कधी कधी की मी थोडीशी मॅनेजमध्ये कमी आहे. मला तेच इम्प्रूव्ह करायचंय. माझं घर नीटकं हँडल करून माझं प्रोफेशन पण हँडल करायचंय. हीच एक माझी एक छोटीशी ड्रीम आहे. म्हणजे जे पण माझी ड्रीम ॲक्च्युअली जे सगळं भेटलेलं आहे ऑलरेडी मला. जे पण माझं स्वप्न, घर, कार सगळं माझं झालेलं आहे. पण ही एक ड्रीम आहे की माझं सगळं संसार आणि सगळं घर मला एक नीटनेटकं सांभाळून माझं प्रोफेशन मला साईड नाही करायचंय किंवा प्रोफेशनमुळे घर साईडला नाही करायचंय. दोन्ही पण सेम लेवलला मला घेऊन जायचंय. आता बरेच जण ना लग्नानंतर फॅमिली आणि करिअर यांच्यातला समतोल साधायला घाबरतात किंवा त्यांना ते मॅनेज करणं होत नाही. मग त्यांच्यासाठी तू काय असा संदेश देशील? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकटी काहीच नाही करू शकत आपण. मी तर एकटी बिलकुलच नाही करू शकत. या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त नवराच. तू ना तुझ्या सासूचा हेल्प घेऊ शकते 2 दिवस हेल्प करेल 3ऱ्या दिवशी नाही करणार. ना तुझ्या जावेची ना नंदेची कुणाचीच हेल्प नसणार. फक्त तुझ्या नवऱ्याची जेवढी हेल्प असेल ना तेव्हाच आपण पुढे जाऊ शकेल. तेव्हाच मी पुढे जाते नाही तर इम्पॉसिबल आहे. इव्हन असे मेसेज येतात की मला पण बेबी आहे पण मी असं सगळं नाही करता येते. मला उठता पण नाही येते जागेवर. म्हणजे एवढी मी बिझी आहे की मला एका जागेवरून उठायला पण माझा बेबी देत नाही. मला असं वाटतं की एकटी बाईनी बाळ जन्माला घेतलं हीच मोठी गोष्ट आहे. पण बाळ दोघांचं आहे ना तर दोघांनी ते मॅनेज करायला ही सगळ्यात फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे की दोघांनी ते जेव्हा मॅनेज होणार दोघांनी बाळाला सांभाळायला पाहिजे. असे खूप लोक असे आहेत की त्यांना एकटीच बिचारी ती बाई एकटीच बाळ सांभाळते. त्यांचा नवरा त्यांना दिवसभर ऑफिसमध्ये असतो. असं नाही माझं नवऱ्याचं वर्क फ्रॉम होम असतं ठीक आहे. बट जरी त्याचं ऑफिस असेल तरीही आधी सगळे आम्ही प्री शेड्यूल माझं सगळं करून तो जातो. सो दोघांच्या बॉन्डिंग आणि दोघांच्या अंडरस्टँडिंगवरच डिपेंड आहे की आपण करिअरमध्ये काय करणार आणि काय नाही. एकटीने नाही होणार. हो आणि आजकाल माइंडसेट झाले ना की बाळाचं थोडं काय झालं की ते फक्त स्त्रीवरती ढकलायचं की नाही तू आई आहेस ना मग तुला हे तू कसं काय हे चुकीचं आहे. स्त्री म्हणजे एवढं सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि तुम्ही तिला एवढं जर बाळ आणि हे सगळं करून काम पण बाळ पण एवढं बर्डन दिलं तर ती सेन्सिटिव्हिटी म्हणजे कसं म्हणजे तुम्ही त्या स्त्रीला जर सेन्सिटिव्ह तिचं समजलंच नाही तर काय उरलं. उलट तुम्ही हार्ड आहात. म्हणजे
मुलं जर हार्ड आहे तर तुम्ही ते सगळं जपायला, दोघांना जपायला पाहिजे. स्त्री एक सेन्सिटिव्ह आहे. तर ती सेन्सिटिव्ह असून पण ह्या सगळ्या गोष्टी जपते. तर तिला काय पाहिजे, थोडासा सपोर्ट पाहिजे. तिला फक्त येस तू कर एवढंच फक्त पाहिजे, बाकी एक्स्ट्रा काही नको. सोशल मीडियामधून आता मंथली अँड ॲव्हरेज इन्कम काय असतं? मंथली असं बोलायला सांगायचं तर फिक्स नसतं आपलं. म्हणजे आपल्याला कधी मंथली 5 प्रमोशन असतात, 5 ब्रँड असतात, तर कधी 2च असतात, तर कधी 10 पण येतात. तेव्हा खूप बर्डन होतं. तर ते असं फिक्स नाही सांगू शकत. बट 50Kच्या पुढे पण माझं असं मी ना कधी असं नीट काउंट नाही करू शकले, कारण की मी सेव्हिंग बिलकुल करत नाही. खूप शॉपिंग करते आणि त्यामुळे मला असं मी किती पैसे मला भेटतात हे मला काउंटच करता येत नाही. माझं हे सगळं काउंट माझ्या नवऱ्याला माहीत असतं जास्त, कारण कारण की मीच जास्त शॉपिंग करते म्हणून माझ्यामध्ये वाईट हा एक गुण आहे की मी सेव्हिंग नाही करू शकत. हा एक चुकीचा आहे. आहे त्या मुमेंटला जगून घेते. फुल म्हणजे आहे ती गोष्ट प्रेझेंटमध्ये जगते मी. येस, फ्युचरचा विचार करते आणि ऑब्व्हियसली फ्युचरचा विचार करूनच त्याच्यावर लग्न केलं. पण फ्युचर सांभाळणार येस प्रेझेंट मस्त प्रेझेंट येस राईट फ्युचर सांभाळणारा होता. म्हणजे जेव्हा मी डोकं तेव्हा विचार केला की हा सांभाळेल, म्हणूनच मी प्रेझेंट जगू शकेल, म्हणूनच मी लग्न केलं. पण मी मोस्टली प्रेझेंटच जगते. 90% ऑफ टाइम प्रेझेंट जगते. फ्युचरचा विचार तुम्हाला म्हणजे दिसतं ना, असं दिसतंय की ही बालिश आहे, ओव्हर ॲक्टिंग आहे, म्हणजे हिच्या घरी पण अशीच असेल. पण माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे मी किती स्ट्रिक्ट आहे. मी ॲक्च्युली पण खूप स्ट्रिक्ट आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी मला पंक्च्युअल पाहिजेत. प्रत्येक गोष्टी अशाच हव्यात, तशाच हव्यात. जे म्हणजे माझा जो स्ट्रिक्टपणा आहे तो फक्त त्यालाच माहिती आहे की मी किती स्ट्रिक्ट आहे आणि माझ्या बेबीसाठी पण मी स्ट्रिक्ट आहे. दोघांमध्ये कोणाला जास्त घाबरते ग्राही? मला खूप घाबरते. तिला जर म्हणजे तो बोलतो आईला सांगेला बोलले तर शांत, आणि मी जर बोलली पप्पांचं नाव बिंदास, ती खूप पप्पांसमोर खूप मस्ती, माझ्यासमोर ती पण अशी मोबाईल हॉलिक आहे का? नाही. तिला लिटरली मी जरी लावून दिलं टीव्ही तर चालू असतो तेव्हा पण तिला ते बघण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. कधी बघते, बट असं एकदम मोबाईल धरून वगैरे, कारण की माझा मोबाईल तर माझ्याकडेच असतो. माझं कामच मोबाईलमध्ये आहे, त्याच्यामुळे माझ्याकडेच असतो. आणि त्याचं पण तो ऑफिसला गेलं, त्यामुळे तिचा मोबाईलचा संबंधच येत नाही. कारण आजकाल आपण बघतोय की लहान मुलांना एवढं त्या मोबाईलचं प्रचंड वेड लागले ना. इव्हन आपण कुठे बाहेर जेवायला वगैरे गेलो ना तरी हॉटेलमध्ये बघायचं ते मोबाईल लावून दिलेला असतो, मग ती मुलं नाही सीन काय ना, कधीतरी ठीक आहे. समज आपल्याला एक स्वतःचा दोघांचा टाइम पाहिजे म्हणून कधीतरी ठीक आहे. पण त्या पॉइंटला कळायला पाहिजे आपल्याला की आपण कितपत आता ओव्हर होतंय का, आता तिला लागतोय का, त्याच्या मोबाईलची सवय लागते का, हे आपल्यालाच कळायला पाहिजे. मग तेव्हाच आपण जरा साईड डाऊन त्या गोष्टी करायच्या. इन फ्युचर जर का टीव्ही इंडस्ट्रीमधून वगैरे ऑफर आली तर करणार का? ह्याच्या आधी पण ॲक्च्युली आलेल्या आहेत, पण ना मला तेच सेम, मला माझं घर संसार सोडून तिथे जायचंय, मला शूटसाठी तिथे राहावं लागणार, माझ्या बेबीकडे कोण बघणार, माझ्या नवऱ्याकडे कोण बघणार, या सगळ्या गोष्टीमुळे मी त्या गोष्टी म्हणजे नाहीच, इग्नोरच करते. म्हणजे असं नाही की बिलकुलच नाही करणार, पण असं करायचंय मला की तिथे मला राहायची गरज नाही लागणार. म्हणजे इन शॉर्ट की नाहीच, मला माझं घर इम्पॉर्टंट आहे आणि ते दोन्ही जे सांभाळू शकेल तेच मी चूज करेल. त्यामुळे मी जास्त असं पेमेंटला इम्पॉर्टंट नाही देत, कारण की मला दोन्ही सांभाळायचंय. म्हणून मी जे घर सांभाळू शकते तिथेच मी पेमेंटला पण बघते. आता करंट एज काय आहे तुझं? 32. बापरे, बिलकुल वाटत नाहीये. जस्ट आता 23-24 ची वाटते. थँक्यू. म्हणजे बॉडी तर आपण टोन करू शकतो, बट स्किन वगैरे एवढं प्रॉपरली कशी काय? हे सगळं डाएटवर डिपेंड आहे. म्हणजे असं काय डाएट करते? नाही, असं काही वेगळं असं नाहीये की बाबा असं काही फॅन्सी खाते, असं काहीच नाहीये. फक्त 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे शुगर पूर्णपणे कट डाऊन. मी तर शुगर शिवाय राहू शकत नाही. नो वे, नाही. शुगर पूर्णपणे कट डाऊन. 8-9 वर्षापासून मी शुगर हा प्रकार माझ्या लाईफमध्ये नाही आहे. सेकंड म्हणजे
ऑइल खूप कमी यूज करायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑइल कमी. ऑइल खातच नाही असं नाही, ऑइली आपण खातोच, पण खूप कमी. मी चिकन खूप खाते आणि त्याच्यावर पण मला खूप ट्रोल करतात, की नुसती चिकन खाते, नुसती चिकनचे फोटो टाकते, नुसती चिकन. पण माझा डाएटचा पार्ट आहे चिकन आणि मी चिकन खाते म्हणजे मला चमचमीत, मला मज्जा येते चिकन खायला वगैरे, वगैरे म्हणून मी असं नाही खाते. पण तो माझा डाएटचा पार्ट आहे. खूप कमी लेस ऑइलमध्ये मी चिकन माझ्या प्रोटीनसाठी खाते आणि फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स या 2 गोष्टी मला माझ्या डाएटच्या पार्टमध्ये आहेत. असं काहीही फॅन्सी असं काही नाहीये, की मी ते फॉलो करतेय. असं काहीच नाही आणि स्किन केअर थोडाफार, तो पण असं जास्त खूप सारे क्रीम वगैरे रात्री, सकाळी हे असं सगळं काही नाही. एक सनस्क्रीन एकदम चांगल्या डॉक्टरला, डर्मॅटॉलॉजिस्टला नीट विचारायचं, "बाबा माझ्या फेसला कोणतं सनस्क्रीन जातंय?" तेवढं तुम्ही फक्त कॅरी करायचं आणि मॉइश्चरायझर. बाकी एक्स्ट्रा काहीही करायची गरज नाहीये लाईफमध्ये. सिरियसली सांगते. तुझं फुल डेचं शेड्यूल कसं असतं? सकाळी मी एक 7:00-7:30 पर्यंत उठते. 7 वाजता वगैरे उठते. त्यानंतर ग्राहीची अंघोळ वगैरे झालं, ग्राहीची स्कूल वगैरे आवरते. तिचा टिफिन फुल टाइम काय असतं? तिचा 9 वाजता सकाळी. तर तिचा टिफिन वगैरे आवरते. तिचा टिफिनच्या बिफोर तिचा ब्रेकफास्ट म्हणजे स्कूलला जाण्याच्या आधीचा तिचा ब्रेकफास्ट आवरते आणि ती 9ला स्कूलला गेली की मी माझ्या जिमला पळते. सो ती 9 वाजता जाते. मी 9:30 वाजेपर्यंत जिमला जाते आणि कधी-कधी तिला येताना घेऊन येते मी स्कूलमधून किंवा माझा नवरा तिला घेऊन येतो आणि नंतर मी जिममधून येते. सो ती आली की त्याच्यानंतर माझा नवरा ऑफिसला जातो. त्यानंतर मी माझं जेवण वगैरे, जे पण माझं जेवण, ते सगळं जेवण वगैरे करून तिला भरवून वगैरे तिला झोपवते. मग मी माझी एडिटिंगला बसते. मग जे पण काही PR चे आपले फोन वगैरे आहेत त्यांना ते कॉल्स वगैरे सगळे हँडल करते आणि त्यानंतर झालं, इव्हनिंग झाली. इव्हनिंग म्हणजे माझा बेस्ट. मला इव्हनिंग खूप आवडते. माझी ग्रीन टी पिते पहिली इव्हनिंगला आणि ग्रीन टी बरोबर थोडंफार म्हणजे लाडू, मी अशी डाएटचा माझा लाडू एक प्रकार आहे. ओट्सचे लाडू किंवा डिंकाचे लाडू, असे मी जे पण ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत ते जास्त मी नेहमी असे चालूच असतात ते खाते आणि त्यानंतर माझा नवरा येतो. मग तो आल्यावर झालं मग माझं जेवणाची तयारी. मग तो पटकन जेवण करते, मग परत एडिटिंग वगैरेचं काम करते. त्यानंतर किचन वगैरे आवरून झालं. म्हणजे 12 तर असं पण नाही की मी खूप लवकर झोपते, स्किनसाठी लवकर, असं पण नाहीये. नॉर्मल जे 6-7 तासाची झोप होती. हां. 6-7 तासाची झोप 12 ते 7 वाजेपर्यंत होते. सो असं आहे. असं ओव्हर असं काय नाहीये, की मी जगावेगळं करते असं काहीच नाही. फक्त एक गोष्ट, की तुम्ही माइंड जर तुमचं फ्रेश आणि पॉझिटिव्ह असेल ना, ते तुमच्या स्किनवर दिसून येतं. जर तुमचं माइंड एकदम रिफ्रेश आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक्साइटमेंट आहे, तर मग ते तुमच्या फेसवरून पण दिसून येणार. आता जर मी कोणता विचार करते, मी तशी डल बसले, तर तुला माझी स्किन पण डल दिसणार. जर मी नुसती हसत राहतेय, जर माझ्या माइंडमध्ये तशा हसण्यासारख्या गोष्टी मी घेतेय, तरच तुला माझी स्किन पण छान दिसणार. आणि माझी स्किन आणि माइंड हे सगळं परत एकदा मी माझ्या नवऱ्यालाच क्रेडिट देते, की तो तेवढं मला हॅपी ठेवतोय आणि म्हणूनच मी तेवढी राहते. आता तू सकाळ संध्याकाळ झोपताना पण ते एखादं थॉट टाकल्याशिवाय झोपतच हां. नाही. सकाळी उठल्या थॉट टाकल्याशिवाय हां. सुरुवातच होत नाही. मग एवढे सगळे थॉट्स मला येतात कुठून? बुक्सची वगैरे आवड आहे का नो, वाचनाची? नो. मला बिलकुल रीडिंग नाही आवडत. माझा नवरा नेहमी बोलायचा मला आधी, जेव्हा पण मी अशी सॅड असायची, की "बाबा तू रीडिंग कर, त्या तुला थोडंसं मेडिटेशन होईल, नीट वाटेल." मेडिटेशन हा प्रकारच नाही करत मी. रीडिंग पण मला नाही आवडत. पण डोक्यामध्ये ना माझे सतत विचार चालू असतात. म्हणजे मी ॲक्चुअली ओव्हर थिंकर आहे. आधी माझा ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न निगेटिव्ह असायचा. म्हणजे थोडासा ओव्हर काहीही करायचे विचार. पण आता माझं ओव्हर थिंकिंगचा मला टॉपिक भेटलाय, की कसं आपण पॉझिटिव्ह थॉट करू शकतो. कसं आपण पॉझिटिव्हिटी डोक्यामध्ये, माइंडमध्ये, सोलमध्ये कसे आपण घुसवू शकतो आणि ते करूनच मी कशी माझी लाईफ चेंज करू शकते. सो माझ्या डोक्यामध्ये तेच चालू असतं. कंटिन्युटी तेच चालू असतं. कंटिन्युअसली माझ्या डोक्यामध्ये हा कसा कंटेंट पॉझिटिव्हिटीमध्ये किंवा आणि ती माझ्या लाईफमध्ये हे अजून मी काय करू शकते, की अजून बेटर होईल. पॉझिटिव्ह विचार करूनच हां. असं नाही, की मी अजून काय कमवू, मी अजून काय नाही. पण मी पॉझिटिव्ह विचार करूनच मला असं वाटतं, की मी खूप पुढे गेली आहे. कारण की अशा लोकांकडे पैसा वगैरे पण खूप आहे, पण त्यांचं माइंड डिस्ट्रॅक्ट आहे. तर त्यांना त्या पैशांचं हॅपीनेस काहीच नाही भेटत. पण जर तुझं माइंड हॅपी आहे, जर तुझे थॉट प्रोसेस
मेन मेन पॉवर सगळ्या थॉट प्रोसेसवर आहे. जर तुझी थॉट प्रोसेसच समोरच्या व्यक्तीकडे बघण्याची सुंदर आहे ना, तर तुला सगळं जग सुंदर दिसणार. जर तुझी तुझी थॉट प्रोसेसच घाण आहे आणि डिस्ट्रॉय झाली आहे पूर्ण, आणि जर तू नेगेटिव्ह विचार करते तर तुला समोरचा व्यक्ती पण नेगेटिव्हच दिसणार. सो तो एक पॉईंट. आणि मला ते खूप असं रोज लोकांना सांगायचं असतं की मी काय थॉट आज करते. मला त्या थॉटमुळे पण खूप लोक असं माझ्याकडे आहेत की मला खूप असं आवडतं, जे ते माझी वाट बघतात की मी कधी उठते आणि कधी टाकते. मी जेव्हा गावी होती तेव्हा मी टाकू नाही शकली माझे थॉट, कारण की मला टाईप करायला जेव्हा टाईम नव्हता, गावी होते, तेव्हा मला खूप मेसेज आले की तुझे थॉट्स कुठे गेले, आता नाही टाकत आहेत. तर मला असं वाटलं अरे म्हणजे लोक मिस करतात. ते पण छान वाटलं ऐकून. आता न्यूक्लिअर फॅमिली जसं की तू म्हटली, म्हणजे तू तुझा नवरा आणि बेबी तिघेच असतात. न्यूक्लिअर फॅमिलीचे फायदे पण सांग आणि तोटे पण सांग. असं वाटतं ना काही ना की बाबा ही न्यूक्लिअर फॅमिलीत राहते, हीच तर मज्जा आहे. मग ते काय आहे त्याचं? मज्जा आहे, कारण की मी माझ्या घराची, मी माझ्या मनाची राणी आहे. माझं मी जे बोलेल तेच सगळं होणार, कारण की ऑब्व्हियसली मी एक सांभाळणारी बाई आहे, घर सांभाळणारी बाई आहे. माझ्या मनानुसार सगळं होतंय आणि ते पण त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा हे पण मला माहिती आहे. कारण की मी माझ्या मनाची राणी तेव्हाच बनू शकते जेव्हा माझा नवरानी मला तसं ठेवलंय, तर त्याच्या मनाविरुद्ध नाही जायचं हे पण मला माहिती आहे. फायदा खूप आहे. मला नाही वाटत की कोणता लॉस आहे, कोणता तोटा आहे. कधी-कधी ग्राहीला सांभाळायला डिफिकल्ट जातं, पण आता तो फेस पण आम्ही दोघांनी खूप, तो स्ट्रगल होता ग्राहीला सांभाळणं आणि माझं शूट करणं. पण तो फेज पण आम्ही पार पाडला आणि आता ग्राही आता 3.5 एज आहे आता तिचं. पण आता ती पण हळू-हळू, हळू-हळू होती आता थोडी-थोडी मॅच्युअर्ड होतीये. तर मला नाही वाटत की कोणता लॉस आहे. पण फक्त एवढंच की आपला पार्टनर एकटीने काही नाही होणार. पण जर न्यूक्लिअर राहायचं असेल तर एकटीने काही नाही होणार. जर तुमचा पार्टनर तेवढी अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग नाही तर मग तुम्हाला गरज लागणार, तुमचे रिलेटिव्हची गरज लागणार. जर तुम्ही एकटेच आहात तर तुम्हाला गरज लागणार. पण जर तुमचा पार्टनर 100% आहे, बेबीला सांभाळायला रेडी, तर तुम्हाला खरंच नाही गरज कुणाची. आणि जर तुम्हाला न्यूक्लिअर फॅमिली असं वाटेल की मला न्यूक्लिअरच पाहिजे फक्त. तर आता तुझे एवढे सगळे फॉलोअर्स आहेत, लाखात आहेत, तर ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून, आता इन्फ्लुएन्सरचा अर्थ काय की जो लोकांना काहीतरी चांगलं शिकायला मदत करतोय किंवा त्यांच्यावरती तो तसा प्रभाव पाडतोय, तर तुझ्याकडून ऍज अ इन्फ्लुएन्सर लोक काय शिकतात असं वाटतं? 70% लोकांना माझ्यासारखं जगायचं, जे मी फ्रँक जगते. मी पुढचं फ्युचरचा जास्त विचार न करता जे आज आहे आता प्रेझेंट ते मी जगतेय. ते लोकांना भेटत नाही जगायला. काही लोकांना नाही भेटत, पण 70% लोकांना भेटतं जगायला. आणि त्यांना माझ्याकडे बघून अजून असं छान-छान वाटतं, अजून मी जगायला पाहिजे. आणि काही लोकांना नाही भेटत ना, ते ट्राय करतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये जे एकदम असे कोंडून राहिलेत ना, ते स्वतः ट्राय करायला लागलेत, की माझ्याकडे बघून, की यार मी पण काहीतरी करू, असं जगू शकते यार. मी का अशी बसून राहिली आहे घरी, किंवा मी का अशी सॅड राहते, मी का एक्स्ट्रा उगाच काहीतरी कुणाचा पण हा मला असा बोलला, तो मला तसा बोलला, हा मी का विचार करते, मी का नाही हिच्यासारखी एकदम बिंदास राहू शकत, जे मला राहायचंय. तर ते त्या लोकांना म्हणजे असं वाटतं. आणि जे हे सगळं मी डी-एमच्या बेसवर बोलते, की जे मला डी-एम येतात, की मी पण आता तुझ्यासारखी राहायला शिकली आहे. मी पण तुझ्यासारखी छोट्या माझं हे म्हणणं आहे, हॅपीनेसचा अर्थ हा नाही की तुम्हाला मोठी कोणतं ओकेजन पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधायचा आहे. म्हणजे आपण शोधायचा आहे. तो आपल्याकडे येणार नाहीये. मला वाटतं की आपण शोधायचंय. हां, एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण मी त्याला ना एवढी मोठी बनवते ना, की मी समजते की मला प्रत्येक दिवशी माझ्या लाईफचा छोटासा पार्ट मोठा करायचा असतो. म्हणून मी त्याला स्वतः मोठा बनवते. छोटंसं काहीतरी मला काही पण एक ₹100ची जरी मी गोष्ट काही नवीन घेतली ना, पण मी त्याला असं त्याला नजरियेने मी अशा बघते ना, की मला ती माझ्याकडे खूप करोड रुपयाची गोष्ट आली. असे मी त्या नजरेने बघते आणि मी हॅपी होते. तर तो एक माझा हॅपी राहण्याचा, स्मॉल गोष्टीमध्ये हॅपी राहण्याचा माझा हे आहे व्ह्यू. मी अशा दृष्टीने बघते. आणि म्हणूनच मी तशी हॅपी दिसते आणि तशी राहतेय. या सगळ्या गोष्टींना पहिल्यापासून फॅमिलीचा सपोर्ट राहत आलाय, की या सगळ्या गोष्टींचं श्रेय कुणाला देणार इथपर्यंत पोहोचण्याचं? झिरो सपोर्ट आहे मला. माझ्या फॅमिलीचा बोथ फॅमिली, माझ्या मम्मीकडची पण पप्पांकडची पण नो सपोर्ट. सगळं जे पण मी काय घडवलंय ते सगळं माझ्या नवऱ्यामुळे घडवलंय. त्याचं आम्ही दोघांनी जे पण. आणि मी ना खूप म्हणजे तुम्हाला दिसते मी सोशल, पण मी ॲक्चुअली खूप अँटी सोशल आहे. माझे 0 फ्रेंड्स आहेत लाईफमध्ये. मला फ्रेंड्स नाही आहेत. त्याच्यामुळे ना मला जे पण काही करते ना ते मी
ते दोघं जे पण काय माझ्या डोक्यात विचार आला मी त्याला सांगते. मग आम्ही दोघं जरी आम्हाला काही माहीत नसेल तर इकडे-तिकडे सर्च करू. मग कोणाला विचारत पण नाही आम्ही. म्हणजे आम्ही एवढं अँटी सोशल आहोत, की आम्ही कोणाला विचारायला पण जात नाही. थोडंफार काय सर्च करतो आणि तेच प्रेझेंट करते मी. आणि लकीली की ते आवडतं मग लोकांना. सो सगळं जे पण काय सपोर्ट, डिपेंडन्सी तोच आहे. म्हणजे तो नसेल तर म्हणजे संपलं आजचं सगळंच संपलं. म्हणजे एवढी सगळी तुमची जी जर्नी होती सोशल मीडियाची म्हणा किंवा त्याच्या आधी मॉडेलिंग पण केलं, या सगळ्या जर्नीचं श्रेय कुणाला द्याल? त्यालाच, नवऱ्यालाच सगळं श्रेय त्यालाच देणार. कारण की खरंच सांगते माझं शूट तो करतो. माझं कंटेंट मी बनवते, पण त्याच्यामध्ये काही थोडं मिसमॅच, काही वर्ड्स किंवा काही Guidance. गाईडन्स खूप तो करतो. माझे शेड्यूल पण माझ्या शेड्यूलनुसार तो त्याचं ऑफिस मॅनेज करतोय. तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टीच मेन आहेत. या जर सगळ्या गोष्टी मला तो नसता सपोर्ट केला तर मी इथे उभीच नसते. इव्हन आता मी इथे पण नसते. तोच घेऊन आलाय मला. आणि ते पण त्याचं आज ऑफिसला न जाता त्यांनी माझं मॅनेज करून मला इथे घेऊन आला. सो सगळ्या गोष्टीमध्ये तोच आहे. म्हणजे ते एक म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण तुमच्या Yes. बाबतीत उलट आहे. माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या बाबतीत पूर्ण डिफरंट आहे. मी सक्सेस आहे आता. कारण की फक्त यशस्वी स्त्री झाली आहे ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे, एका पुरुषामुळे. पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, येस राईट, बट माझ्या मागे पुरुषाचा हात आहे आणि लकीली असणार कायम. सो जाता जाता ज्यांना सोशल मीडियामध्ये यायचं आहे अशा काही हाऊसवाईफ असतील किंवा मदर असतील तर त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना ना स्टार्टिंगला तुम्हाला यायचं तुम्ही पहिलं ट्रायपॉड घ्या. तुमचं पहिलं स्टार्ट करा. नाहीतर जर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचा नवरा सपोर्टिव्ह पाहिजे. तुम्हाला जर तोच बोलत असेल, की "काय करतीये? काय हे चाललंय तुझं?" असं जर असेल तर तुम्ही कधीच पुढे नाही जाऊ शकत. बाकीची फॅमिलीनी कुणीही काही बोलू देत. तुम्हाला जर बाकीची फॅमिली तुम्हाला नावं ठेवतात, काही मॅटर नाही करत. तुमचा नवरा जर तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, बस झालं. मग त्या जर 2 गोष्टी तुमच्याकडे आहे, एक ट्रायपॉड आणि नवरा, तर तुम्ही बिनधास्त पुढे जाऊ शकता. स्टार्टिंगला व्ह्यूज किंवा काही सक्सेस भेटणार नाही. लिटरली 2 ते 3 वर्ष पण सक्सेस नाही भेटणार. स्टार्टिंगला 1 2 महिने करून पण तुम्ही सोडून देतात, ते चुकीचं आहे. सक्सेस भेटणार नाही. खूप करून लोकांपर्यंत अरे, जगात एवढी लोकं आहेत. आपल्याला बघायला कितपर्यंत व्हिडिओ जायचा आहे तो. म्हणजे किती तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, की तो व्हिडिओ किती लोकांपर्यंत न्यायचा आहे. तर त्यासाठी टाईम लागणारच ना. 1-2 व्हिडिओ बनवून कॉम्पिटिशन बरंच आहे. कॉम्पिटिशन तर फक्त तुम्ही काहीतरी वेगळं जर लोकांना दिलं तर ते 100% तुम्हाला हां, बघणार आहे. येस राईट. तुमच्याकडे अशी क्वालिटी असे जे लोकं करतात, नाही मला तिच्यासारखं सेम करायचं नाही. जी तुमच्यामध्ये क्वालिटी आहे तीच तुम्ही पुढे घेऊन जा. तर मला Yes. माहिती आहे माझ्यामध्ये बोलण्याची क्वालिटी आहे. मला तर असं वाटतं मी ओव्हर ॲक्टिंग करते, मला आवडते. माझी ओव्हर ॲक्टिंग मला आवडते म्हणून मी ती प्रेझेंट करते. ते तुम्हाला काही लोकांना नाही आवडत. तर ते निगेटिव्ह ते जाऊ दे. पण मला माझ्या ओव्हर ॲक्टिंग आवडते तोच मी पुढे घेऊन गेली. आता एक क्विक रॅपिड फायर खेळूयात. चालेल. तुझं सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे? स्वतःवर, नवऱ्यावर की ग्राहीवर? स्वतःवर. काय विअर करायला आवडतं? वेस्टर्न की ट्रेडिशनल? बोथ म्हणजे मोस्टली ट्रेडिशनल पण साडी सोडून असे ड्रेस वगैरे नाही. साडीच. गाव की पुणे? पुणे. मी बॉर्न बॉटअप मुंबईची आहे, बट पुण्यामध्येच मी सेटल व्हायला टाईम लागला मला. पण पुणेच. तुझं सासर गोवा ना? हम्म. गोव्याबद्दल तर इकडून लोक गोव्याला खास तिकडे जातात आणि तुला गोव्यापेक्षा पुणे आवडतं. लोक जातात टुरिस्ट म्हणून. ते तिथे एन्जॉय करायला जातात. मी तिथे एन्जॉय करायला नाही, तर तिथे माझं सासर म्हणजे एक घर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की गोवा म्हणजे फक्त बीच आणि फॅन्सी फक्त कपडे. नो, गोव्याच्या आतमध्ये पण गाव आहेत. तिकडचे पण लोकल लोक आहेत. तिकडे राहणारे लोकल ते सगळं त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. हे पूर्णपणे वेगळं आहे. आपल्याला जे दाखवलं जातं नाही, ऍक्च्युअल गोवा तो तसा नाही. नाही म्हणजे गोवा फॉर टुरिस्ट, त्यांच्या टुरिस्टसाठी तो तसा आहे. पण तिथे लोकल राहणारे किंवा तिकडचे जे माझेच लोक आहेत ते त्यांचे culture वेगळे different आहे. कल्चर पूर्णपणे डिफरंट आहे गोव्याचं. हेट कमेंट करणाऱ्यांना किंवा हेटर्सना एका शब्दात किंवा एका वाक्यात जर काही रिस्पॉन्स करायचा असेल काय बोलशील? तुम्ही तुमचा लाईफचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतायत,
ठीक आहे, मी एकदा ऐकेल, दोनदा ऐकेल, तुम्ही किती दिवस काढत बसणार आहे? आणि कधी ना कधी तुमचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते देवाच्या कृपेने तुमचं पण ते जेव्हा बंद होईल ना, म्हणजे फ्रस्ट्रेशन जेव्हा कमी होईल किंवा बंद होईल तेव्हाच तुम्ही मला लाईक कराल. कारण की तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल. जेव्हा ते फ्रस्ट्रेशन निघून जाईल आणि ते निघून जावं आणि तेव्हा तुम्ही मला लाईक करावं. असंच एवढंच बोलेल. आज तू इन्फ्लुएन्सर नसती तर दुसरं काय असती? ते खरंच मला माहीत नाही. मी एक नॉर्मल 9 to 5 जॉब करणारी असती. आणि माझं ॲक्चुअली मला असं माझं हे इच्छा होती. मला स्वतःला खूप इम्पॉर्टंट देते. मी तुला बोलले ना, प्रेम माझ्यावर स्वतःवर करते. तर मला ना असं हवं होतं की मी नीटनेटकी पाहिजे. म्हणजे जर 9 to 5 जॉब करून जर माझा लॉस होत असेल, म्हणजे जर माझं शेड्यूल मिसमॅच होत असेल, तर मी ते पण सोडलं असतं. म्हणून तर मी अशा मुलाबरोबर लग्न केलंय. मी नीटनेटकी पाहिजे मला बस. सो आणि मला या फील्डमध्ये या अशा सगळ्या फोटो-बिटो आणि मी नीटनेटकं ठेवण्यामध्ये मला आधीपासून इंटरेस्ट आहे. खूप म्हणजे स्कूलपासूनच अशा या सगळ्या गोष्टी मला खूप आणि माझ्या मम्मी-पप्पांनी पण खूप छान-छान कपडे-बिपडे मला खूप असे घेऊन मला तसं बनवलं. सो मी स्वतःलाच इम्पॉर्टंट देते. सो जरी 9 to 5 जॉबनी मला लॉस होत असेल, तर मी तिथेही नाही जाणार. मी स्वतःलाच कशी करेल ते माहीत नाही. मी तो विचारच नाही करत. मी एक्स्ट्रा विचारच नाही करत. पण मला स्वतःला इम्पॉर्टंट द्यायचं आहे. ते आता पुढे जाऊन जर इन्फ्लुएन्सिंग नसेल तर मी काय करू शकले असते? जे मला म्हणजे जे प्रॉफिट होईल मला, म्हणजे ज्या गोष्टी फक्त पैसे मिळतील असं काहीतरी केलं असतं, पण त्यातून आनंद नसता. येस, ज्याच्यामुळे माझं मी पॅशन जपते, ज्याच्यामध्ये म्हणजे मी अशी एवढी सॅटिस्फाईड आहे की मी पॅशन करून पॅशन जपून मी लाईफस्टाईल पण माझी जपते, हॅपी पण आणि आहे, पैसेही संसार कमवतेय. राईट. आणि पैसेही हे सगळं मी हँडल करते आणि हेच माझं ॲक्च्युअल स्वप्न आहे की हे सगळं असंच राहावं. म्हणजे ह्याच्यामुळे माझं घर हे नाही व्हायला पाहिजे, मिसमॅच नाही व्हायला पाहिजे किंवा घरामुळे माझं प्रोफेशन मिसमॅच नाही व्हायला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी मला घेऊन चालायच्या आहेत. सो या सगळ्या या सक्सेसफुल वुमनच्या पाठीमागे जी व्यक्ती आहे, म्हणजे ऑफकोर्स त्यांचे मिस्टर, मगाशपासून नवरा करतात. मेन कॅमेऱ्याच्या मागचा जो मेन माणूस आहे तोही आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दाखवायला नक्की आवडेल. सो दादांना मी आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट करते. सो दादा, तुमचं पण आमच्या पॉडकास्टच्या मंचावर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. एवढं म्हणजे कसं काय मॅनेज करता त्यांना? प्रेम असलं की दोघांचं आणि अंडरस्टँडिंग असलं की सगळं मॅनेज होतं. ते काय स्पेशल काय करायची गरज नाही लागत. आणि तुम्ही खरंच तुमचं कौतुक आहे की त्यांच्यामधला जो चाइल्डिशपणा आहे तो इथपर्यंत त्यांना म्हणजे जपता आलाय. ते केवळ तुमच्यामुळे झालंय. आणि मी तर विश करेन की सगळ्या स्त्रियांना असा नवरा भेटावा. हा थांब बोलू तर. असं मी मागून सांगते. कारण सपोर्ट दोघांचं करावं लागतं, दोघांचं असावं लागतं. ती पण तिथे सांभाळते सगळं, ती मला सपोर्ट करते आणि मी तिला सपोर्ट करतो. ते वाईस वर्ष चालू राहतं, तेव्हाच ते बॅलन्स राहतो. एकाने सपोर्ट करून नाही होत ते. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि त्यांनाही आमच्या इथे घेऊन आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. सो आज आमच्या या मंचावरती तू आलीस आणि आमच्यासोबत बिनधास्त गप्पा मारल्यास, जशी आहेस तशी प्रेझेंट झालीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू. आणि मला पण खूप छान वाटलं. माझं लाईफमधला फर्स्ट पॉडकास्ट आणि मला जे हवं ते असं छानपैकी, ते पण स्पेशली म्हणजे तुझ्याबरोबर बोलताना असं मला कोणतंच काहीच असं वाटलं नाही की काय कसं होईल, काय वाटलंच नाही. मला फर्स्ट टाइम भेटलं असं वाटलं की खूप आधीपासून तू आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असं वाटलं आणि मला खूप छान वाटलं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला पण थँक्यू. सो आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये तुम्हाला कुठल्या गेस्टला बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.